केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुं तं नमामि। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। श्रीमज्जगद्गुरु फलसिद्ध महास्वामी महाराज की जय। महात्मा बसवेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि मनमोहन स्वामी महाराज की जय। शिव संत लक्ष्मण महाराज की जय। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। शिवाचार्य रत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज की जय। भीमाशंकर भगवान की जय। सद्गुरु रूप सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर माझे हृदय भुवना। माझे हृदय भुवना। रूप सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर माझे हृदय भुवना। माझे हृदय सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर माझे हृदय भुवना। माझे हृदय भुवना। रूप सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर माझे हृदय भुवना। माझे हृदय करा फुले तुझे द्यावे मज आता दिन बंधू विश्वनाथा माझे हृदय भुवना। माझे हृदय भुवना। तुझे द्यावे मज आता दिन बंधू विश्वनाथा माझे हृदय भुवना। माझे हृदय भुवना।
मने महादेवा कार जवळी राहावे निरंतर महादेवा किंकर जवळी राहावे निरंतर. मने महादेवा कार जवळी राहावे निरंतर महादेवा किंकर जवळी राहावे निरंतर. महादेव किंकर जोडी रावे माझे हृदय भुवन करा पुणे निवासन महादेव किंकर जोडी रावे निरंतर माझे हृदय भुवन करा पुणे निवासन जय जय शंकर माई जय जय शंकर माई जय जय शंकर माई जय जय शंकर माई शंकर माई जय जय शंकर माई जय जय शंकर माये जय जय शंकर माये जय जय शंकर रे महिमा असे वृषभारी प्रसादी ताजी स्वामिता नाश होय जडरी पुता गुरु प्रसादाची थोडी महिमा असे वृषभारी प्रसादी ताजी स्वामिता नाश होय जडरी मी तू पना नवरे सुखाक्षयी घे रे सुख ब्रह्मानंदी होया गगनी आनंद नमाय तू बनावे तुकाप्यायी गे तुका ब्रह्मानंद होय गगनी आनंद नामाय. लक्ष्मणा म्हणे घ्याव जन्म मृत्यू तुका वाहो ताजी ताजी स्वामिता नाश होय चडरी पुता लक्ष्मणा म्हणे घ्यावो शंकर माई दाती थोरी गुरु दाती थोरी गुरु दाती थोरी गुरु दाती थोरी
श्रेष्ठ भारी महिमा ते श्रेष्ठ भारी प्रसादेता ते स्वामीता प्रसादेता ते स्वामीता प्रसादेता ते स्वामीता प्रसाद घेता ते स्वामीता महिमाचे श्रेष्ठ भारी महिमाचे श्रेष्ठ भारी महिमाचे श्रेष्ठ भारी महिमाचे श्रेष्ठ भारी प्रसादेता श्री स्वामीता प्रसादेता श्री स्वामीता प्रसादेता श्री स्वामीता प्रसादेता श्री स्वामीता गुरु दाते थोरे गुरु दाते थोरे दाते थोरे गुरु दाते थोरे गुरु प्रसादाची थोरी गुरु प्रसादाची थोरी गुरु प्रसादाची थोरी महिमा ते श्रेष्ठ भारी महिमा ते
गुरुप्रसादाची थोरी, गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी पुचा. मी तू पण हा नवरे, मी तू पण हा नवरे सुख अक्षयी घेई रे. सुख ब्रह्मानंदी होय गगनी आनंदन माय. प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी पुचा. लक्ष्मण म्हणे घ्यावो जन्म मृत्यू चुकवा हो. प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी पुचा. शिवहर ओम श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. ओम श्री परमात्मने नमः. त्रैलोक्य संपदा लेख्य समुल्लेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. यामाहु सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शंभो प्रणमामि परां शिवां. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शरदिन्दु समाकारे परब्रह्मस्वरूपिणे वासरास्पीठ निलये सरस्वती नमोस्तुते. पंचानन मुखोद्भूतान् पंचाक्षरमनुपमान् पंचसूत्रकृतो वन्दे पंचाचार्यान् जगद्गुरु. अवन्तिकायां विहितावतारम् मुक्तिप्रदानाय च सज्जनानाम् अकाल मृत्यो परिरक्षणार्थं वन्दे महाकाल महासुरेशम्. आगच्छत्वं महादेव स्थाने चात्र स्थिरा भव. यावत् कथां करिष्यामि तावत् त्वं सन्निधो भव. येई आदिनाथा शिवा शंभो त्रैलोकीनाथा. शिव शंभो त्रैलोकीनाथा. नाथा रे शिव शंभो त्रैलोकीनाथा. गुरुप्रसादाची थोरी, गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी पुचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त वेळेमध्ये कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या गाथेतील सर्वांच्या परिचयातला पाठातला हा अभंग असून हा अनुभूतीपर प्रकरणातील अभंग आहे. या अभंगामध्ये शिवसंत लक्ष्मण महाराजांनी गुरुतत्वाचं यथार्थ वर्णन, त्या तत्वाचा मोठेपणा व्यक्त केला. शिवहर अभंगावर चिंतन करण्यापूर्वी वक्त्याचा आद्य धर्म आहे तो म्हणजे परिहार. लक्ष द्या, ऐका. पवित्र पावन दिव्य असे सुंदर गाव आहे, ग्राम आहे, नगर आहे. अशा पवित्र भूमीमध्ये कोंड या गावामध्ये भीमाशंकर भगवंताच्या दिव्य सानिध्यामध्ये हा चालत असलेला 11 वर्षापासून अखंड शिवनाम सप्ताह ज्ञानयज्ञ सोहळा
आजचा हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे महाराज. आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा. अत्यंत महत्वाचा दिवस आहे, कारण आजचा दिवस म्हणजे अनुभूतीचा दिवस आहे, अनुग्रहाचा दिवस आहे. महाराज म्हणतात अशा महत्वाचा दिवस आणि त्या सुंदर अशा कीर्तनामध्ये आज प्रासादिक रूपी सेवा माझ्यासारख्या यत्किंचित पामराकडे समस्त गावकऱ्यांच्या वतीने आलेली आहे. आणि म्हणून सुरुवातीला सर्व ग्रामस्थांच्या, शिवभक्तांच्या, हरिभक्तांच्या हृदय कमलातील शिवज्योतीला वंदन करतो. ऐका, या ठिकाणी जमलेले विद्वान गुणीजन सर्व भजनी मंडळी आहात, गुणीजन गायक वृंद आहेत, विद्वान असे कुणी कीर्तनकार असतील, कुणी प्रवचनकार असतील. महाराज यथार्थ सर्व श्रोते आहेत, त्या सकल श्रोत्यांच्या हृदय कमलातील शिवज्योतीला वंदन आहे. सुंदर अशा प्रकारे हार्मोनियमची साथ देणारे आमचे बाबा आहेत, विण्याची साथ करणारे विनेकरी बाबा आहेत, सोबदार आहेत. सुंदर असे महाराज मृदंगाचार्य आमचे गोड असे सागर महाराज पाठीमागे उभे आहेत. आमचे दादा आदर्श, नावही आदर्श आणि पकवाजाचं वादन सुद्धा आदर्श आहे. महाराज लक्ष द्या, त्यांनाही धन्यता. माझ्यासोबत आलेलं आमचं वैभव, आमच्या गावचं असं गोड महाराज, एक तरुण तडफदार नेतृत्व असे आमचे सुंदर मृदंगाचार्य कार्तिक महाराज आहेत. ऐका, ज्यांच्याद्वारा मला इथं येण्याचा योग आला असे वीरशैव संप्रदायाचं एक टोकाचं व्यक्तिमत्व, बघ, एक टोकाचं व्यक्तिमत्व. ऐका, कारण शास्त्र सांगतात बाबा, वाङ्मय सांगतं जगामध्ये महाराज अनेक पावलो पावली तुम्हाला देवाचे भक्त भेटतील, स्वतः देवाचे भक्त मानणारे भेटतील. महाराज स्वतःला देवाचं भक्त मानणारे भेटतील, पण देवाचे भक्त स्वतः तोंडाने म्हणणारे मी देवाचा भक्त आहे असे भेटतील. पण देवानं ज्याला महाराज जवळ केलंय, ऐका, भगवंताचा अनुग्रह ज्यांच्यावर झाला असे काही विरळे असतात. अशा त्या विरळ्यामध्ये एक महाराज टोकाचं व्यक्तिमत्व, आमच्या संप्रदायाचं वैभव, आदरणीय पूजनीय शिवभक्त परायण शंकर स्वामी जायफळकर महाराजांच्याही दिव्य चरणी नतमस्तक होतो. गोड अशा प्रकारचं हे युट्यूब चॅनल आहे, रॉयल मराठी गोड असं चॅनल आहे. ऐका, सर्वांच्याच हृदय कमलाच्या शिवज्योतीला वंदन करतो. विचार केला तर कीर्तनाची परंपरेची वेळ संपली, कारण अडचणीमुळे महाराज आपल्याला या ठिकाणी वेळ झालाय आणि म्हणून मलाही फार लांब जायचंय. महाराज ऐका, म्हणून तुम्हाला सुरुवातीलाच विनंती करतो, जशी रात्री साथ दिली तशी आताही साथ द्या. माझं चिंतन, माझं मंतव्य तुम्ही फक्त शांत चित्तानं ऐका. पायानं यायचं, शांत बसायचं, पण मुखानं काही बोलू नका. ऐका, कारण शांती परते नाही सुख, शांतता धरा. आणि जे काही माझं लक्ष्मण महाराजांचं गंतव्य मंतव्य स्थान असेल ते मंतव्य मी या ठिकाणी प्रकट करतो. म्हणून महाराज सुरुवातीला या सप्ताहाची कमिटी आहे, अन्नदाते आहेत. ऐका, सर्व यथार्थ नियोजन आहे. या शंभू महादेवाचे पुजारी असणारे स्वामीजी असतील, त्या स्वामीजींच्या दिव्य चरणी नतमस्तक होतो आणि मी माझ्या सेवेकडे ओळतो. शिवहर अभंग शिवसंत लक्ष्मण महाराजांचा आहे. महाराज ऐका, अभंगामध्ये शिवसंत लक्ष्मण महाराजांनी गुरुतत्वाचा मोठे बोला संत शिरोमणी मनमंगल शिवसंत लक्ष्मण महाराज. आता सर्वजण शांत आहे का बरं. ऐका, शिवसंत लक्ष्मण महाराजांनी या अभंगामध्ये सद्गुरुनाथाच्या त्या गुरुतत्वाचा मोठेपणा सांगितला. महाराज ऐका, या ब्रह्मांडाचा विचार केला, या विश्वाचा विचार केला तर विश्व घडवणारा एक विश्वनाथ आहे. महाराज बारकाईनं ऐका, विश्व घडवणारा एक विश्वनाथ आहे. मायेची असंगे विश्व निर्मिले आणि मायेने झाकेले निजरू. लक्ष द्या, भगवंताने एवढ्या ब्रह्मांडाची उत्पत्ती केली. दादा लक्ष द्या, या त्रिभुवनाचा विचार केला तर भगवंताने अनंत ब्रह्मांड बिंबला. अनंत ब्रह्मांडाची उत्पत्ती भगवंताने केली, ईश्वराने केली. परंतु महाराज म्हणतात असंच अनंत ब्रह्मांडामध्ये अनेक लोक असतील, अनंत ब्रह्मांडामध्ये अनेक लोक असतील, पण सर्वात जास्त प्राधान्याने एका लोकाला महात्म्य दिलं
एका भूमीला महत्व दिलं. त्या भूमीचं नाव आहे महाराज पृथ्वीलोक. त्या भूमीला भूलोक म्हणतात. ऐका, या भूलोकाला फार महात्म्य दिलं महाराज. पृथ्वीतल्या असणाऱ्या प्रत्येक जीवाला महात्म्य दिलं. मग महाराज म्हणतात, महाराज संत सांगतात, बाबा या पृथ्वीची रचना भगवंताने केली, ईश्वराने केली. या ब्रह्मांडाची रचना केली आणि ब्रह्मांडामध्ये अनेक तत्वाचे, अनेक कळेचे पदार्थ पाहायला भेटतात. ऐका, अनेक रंगाच्या वस्तू पाहायला भेटतात. महाराज देवाने एका 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 प्राण्याचा विचार केला तर त्या प्राण्याला सुद्धा सुशोभित केलेला आहे. महाराज साधं मांजर घ्या, मांजराचा विचार केला तर मांजराला सफेदच का केला नाही हो? चट्टे पट्टे त्याला रंगबिरंगी का? तर सुशोभित पण आहे. मोराला बघा, पंखालाच का नेतृत्व, का रंग दिले असतील. ऐका, अनेक रंगाने, अनेक कळेने, लक्ष द्या, अनेक वर्णाने ही भूमी भरलेली आहे. ऐका, आणि म्हणून अनेक रंगामध्ये विश्व भरलेलं आहे. या विश्वामध्ये जीव नावाचा प्रकार भगवंताने निर्माण केला. लक्ष द्या, निर्माण केला नोहे जीव नावाचा प्रकार भगवंताच्याच महाराज अंशातला एक अंश आहे. तदंशो जीव नामकाः मम वंशे जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षते. भगवंताने महाराज जीव नावाचा जो पदार्थ आहे ना, जी वस्तू आहे ना, ते जीव म्हणजे दुसरं कोण नाही, तो शिवाचाच अंश आहे. मग अशा जीवाचा विचार केला तर त्या शिवापासून महाराज तुटी झाली, म्हणून त्याला जीव नावाची उपाधी प्राप्त झाली. लक्ष द्या, देवापासून, शिवापासून, भगवंतापासून सुटी झाली, म्हणून जीव नावाची उपाधी महाराज निर्माण झाली. मग अशा प्रकारचा जीव पाहिला तर या पृथ्वी लोकामध्ये तो जीव अनेक मार्गाने फिरला. लक्ष द्या, अनेक मार्गाने फिरला, अनेक महाराज ठिकाणी महाराज तो गुंतला, अनेक मार्गाने फिरला. त्या मार्गाचं नाव आहे 84 लक्ष योनी. परंतु संत म्हणतात त्या एका एका योनीचा विचार, एक एक योनी कोटी कोटी फेरा. अनेक योन्या आहेत, 84 लक्ष योनी, त्यातली एक योनी हा जीव कोटी वेळा फिरला. महाराज अनेक वेळा फिरला, अनेक वेळा फिरला. मग महाराज म्हणतात, बाबा भगवंताने हे ब्रह्मांड निर्माण केलं. लक्ष द्या, भगवंताने अनेक प्रकारचे पदार्थ वस्तू निर्माण केल्या, भगवंताने अनेक प्रकारच्या योनी निर्माण केल्या. पण सकल योनीच्या द्वारा देवाने ज्या योनीकडे लक्ष दिलं ती योनी कोणती, ते जीवदशा कोणती, ते देह कोणता, ती देहातली वस्तू कोणती. 84 लक्ष योनी मधल्या प्रकारामध्ये देवाने, शास्त्राने, वाङ्मयाने, संताने ज्या योनीला धन्यता दिली त्या योनीचं नाव आहे मानव. मानवाचा जन्म हाची महालाभ, उपाय सुलभ सापडला, उपाय सुलभ सापडला, उपाय सुलभ सापडला. महाराज म्हणतात, लक्ष द्या, संत सांगतात, ऐका, येऊन मी सुरुवातीला सांगितलं पायानं येणे आणि शांत बसणे. बोलू नका दादा, ऐका, बोलू नका. शिवहर बोलू नका. का बोलू नका म्हणतो महाराज? मला माझं ऐका म्हणून बोलू नका असं याच्यासाठी म्हणत नाही, बोलू नका. लक्ष द्या, का बारकावे कर्माचे लय बारीक असतात.
ही भूमी कर्मभूमी आहे दादा. ही भूमी काय आहे? कर्मभूमी आहे. घरामध्ये काम करावं लागतं, दारामध्ये काम करावं लागतं, संसारामध्ये काम करावं लागतं, भक्तीमध्ये काम करावं लागतं. कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर सुद्धा या इंद्रियाच्या द्वारा कर्म होतं, काम होतं. मग इथं बोलू नका का म्हणतो? इथं बोलल्याच्या नंतर काय होते हो बोलतो म्हणला एक जण. काय होते म्हणला मी बोलणार. तुमचं काय चाललंय? तुम्ही तुमचं आपलं सांगा आणि पाकिट घेऊन निघून जा. तुमच्या काही बापाचं चाललंय म्हणलं आम्ही बोलतो. संत म्हणले बोल ना बा, माझ्या काही बापाचं जात नाही. इथे कुणाचे काय बा गेले, कुणाचं काय जात नाही म्हणे महाराज. पण काय होतं? कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होऊन जन्माई. काय म्हणे? मग तुम्हाला बेडूक व्हायचं तर बोला बा शिवार. आपला विषय होता संताने, देवाने, महाराज शास्त्राने, वाङ्मयाने ज्या देहाकडे लक्ष दिलं, ज्या योनीकडे लक्ष दिले, त्या देहाचं, त्या योनीचं नाव आहे मानव. ऐका, मानव तत्वाचा विचार केला. आता ऐका, देवाने ज्या तत्वाकडे एवढ्या कुतूहलानं पाहिलं, का हो लक्ष्मण महाराज, का हो मन्मथ माऊली, का हो बसवलिंग महाराज, का हो तुकोबाराय, का हो ज्ञानोबाराय, मी एकदा माणसाच्या जन्मात आलो की मग मुक्त झालो असं समजायचं. काय लक्ष द्या, काय म्हणतात? मी एकदा मानवाच्या जन्मात आलो की मुक्त झालो म्हणून समजायचंय. संत म्हणतात नाही रे दादा, ऐका, त्याच्यासाठी सुद्धा परीक्षा आहेत. नुसतं मानव होण्यात महाराज धन्यता नाही. अगोदर म्हणतात जे मानवाच्या जन्मात आले ते धन्य. पण नुसतं माणसाचा जन्म मिळाला आणि तुम्ही मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचलात, तिथपर्यंत थांबू नका. ऐका, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुषम संश्रयाः. ऐका, मानवाचा जन्म प्राप्त झाला, परंतु कधी महाराज हृदयामध्ये भक्ती करावी, ईश्वरापर्यंत जावं, भगवंताचं चिंतन करावं, अशी इच्छा जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत महाराज तुम्ही माणूस झालात काय आणि प्राणी झालात काय, काही फायदा नाही. ज्यांच्या हृदयामध्ये भक्ती नाही महाराज, ऐका, ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचं चिंतन नाही, ज्यांच्या हृदयामध्ये महाराज कधी भगवंताची सेवा नाही, ज्यांच्या हृदयामध्ये आचरण धर्माचं नाही, अशाला माणूस होऊन माणसाची किंमत संतांनी दिली नाही. मन्मथ माऊली म्हणतात, जन्म तोत याचा उत्तमा हो कैसा, जन्म तोत याचा उत्तमा हो कैसा, जन्म तोत याचा उत्तमा हो कैसा, जन्म तोत याचा उत्तमा जन्म तोत याचा, उत्तमा हो कैसा, जन्म तोत याचा, उत्तमा हो कैसा, जन्म तोत याचा, उत्तमा हो कैसा, जन्म तोत याचा, उत्तमा हो कैसा. श्वान सुकराचा निंद्य देह, श्वान सुकराचा निंद्य देह, उत्तम हो कैसा, जन्म तोत याचा, उत्तम हो कैसा, जन्म तोत याचा, उत्तम हो कैसा. वन डोंगराचा दया, ओ ज्ञान सुकराचा दया, उत्तम दयाचा, उत्तम हो कैसा, जन्म तोत याचा, उत्तम हो कैसा, जन्म तोत याचा, उत्तम हो वा, मन्मथ माऊलीचं गोड प्रमाण आहे. पटलं का हो प्रमाण तुम्हाला महिला मंडळी? प्रमाण पटले? मग पटलं असेल तर टाळी वाजवत जा. ऐका, नसलं पटलं तर शांत बसा, मी ओळखून घेतो. माझं बोलणं नाही पटलं म्हणून तुम्ही शांत आहात. ऐका, संत काय म्हणतात, माझी मन्मथ माऊली म्हणतात, माझ्या मन्मथाने विचार केला, जीवन खर्च केलं महाराज. या वीरशैव संप्रदायामध्ये जीवन खर्च केलं. ऐका, आणि जीवन खर्च केल्याच्या नंतर ते मन्मथ माऊली या वीरशैवांसाठी ते दिव्य ज्ञान सांगतात. ते माझे मन्मथ माऊली म्हणतात, मग तुमच्याकडे जर महाराज भक्ती नसेल,
तुमच्याकडे जर आचरण नसेल, तुमच्याकडे जर क्रिया नसेल, तुमच्याकडे जर धर्म जागृती नसेल, हृदयामध्ये जर भक्तीची प्रेत भारस पेटलेली नसेल आणि मी देवाची भक्ती करावा आणि उद्धार करून घ्यावा अशी तळमळ नसेल, तर तुम्ही माणूस होऊन फायदा नाही. ऐका मग काय हो लक्ष्मण महाराज, का हो मन्मथ माऊली, आता आमच्या हृदयामध्ये आम्हाला मनुष्यत्व प्राप्त झालं, पण हृदयामध्ये आम्हाला भक्ती पेटावी, हृदयातली भक्तीची ज्योत पेटावी, आम्हाला आमचं धर्माचरण कळावं, आम्हाला कर्म कळावा, आम्हाला धर्म कळावा, आम्ही काय करावं सांगा. मन्मथ माऊली उत्तर देतात, या लागी सद्गुरुशी शरण जाता, उपदेशितो शिवबोध तत्वता, अष्टावरणाची महता, क्रियेसहित सांगतो. काय म्हणतात महाराज, माझे मन्मथ माऊली उत्तर देतात. परमर्षी वाचला असेल तुम्ही, बघा काय म्हणतात, तुम्हाला जर धर्म कळायचा असेल, तुम्हाला जर आचरण कळायचं असेल, तुम्हाला जर भक्ती जाणून घ्यायची असेल, तुम्हाला जर या जीवाचा उद्धार करून घ्यायचा असेल, तर सद्गुरूला शरण जा. गुरु ध्यायी गुरु ध्यायी, गुरु परते सार नाही, गुरु परते सार नाही, गुरु परते सार नाही. गुरु ध्यावी गुरु ध्यावी, गुरु परते सार नाही, गुरु परते सार नाही, गुरु परते सार नाही. गुरु ध्याये गुरु ध्याये, गुरु परते सार नाही. गुरु ध्यावी गुरु ध्यावी, गुरु परते सार नाही. ओ गुरु ध्याये गुरु ध्याये, गुरु परते सार नाही. गुरु ध्यावी गुरु ध्यावी, गुरु परते सार नाही. हे गुरु ध्याये गुरु ध्याये, गुरु परते सार नाही, गुरु परते सार नाही, गुरु परते सार नाही. गुरु ध्यावी गुरु ध्यावी, गुरु परते सार नाही, गुरु परते सार नाही, गुरु परते सार. संत लिंगेश्वर महाराजांचं प्रमाण आहे. ऐका, संत लिंगेश्वर महाराज सांगतात, बाबा ऐका, त्याच्यासाठी तुम्हाला सद्गुरूकडे जावं लागेल. माझ्या लिंगेश्वरानं मन्मथानं लक्ष्मणानं सांगितले, यात नवल नाही. माझे तुकोबाराय सुद्धा सांगतात, सद्गुरू वाचोनी सापडेना, धरावे ते पाय. संत सांगतात, साधू सांगतात, संत कुणीही संप्रदायाचे असू द्या बरं, सगळे संत एका जगासाठी महाराज उपदेश करत असतात. ऐका, एका जगासाठी उपदेश करतात. म्हणून संताला गंगेचं रूप आहे, गुरुला गंगेचं रूप आहे, संताला सूर्याचं रूप आहे, संताला चंद्राचं रूप आहे, संताला गायीचं रूप आहे. परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुहंती गावा, परोपकाराय फलंते वृक्षा. ऐका, परोपकाराय चरंती संतः. ऐका, सांगितलं महाराज, हे सगळं परोपकार करण्यासाठी. एखाद्याच्या शेतामध्ये झाड आहे, लक्ष द्या, झाडामध्ये काय गुण आहे हो? परोपकार करणं. झाड, एकाने झाड लावलं गुरुजी, शेतामध्ये झाड, आंब्याचं झाड लावलं, ते आंब्याचं झाड लावलं आणि लावल्याच्या नंतर रोज 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 त्यानं पाणी घातलं. पाणी घातल्याच्या नंतर ते आंब्याचं झाड वाढलं. त्याच्या शेताचा शेजारी जो होता त्यानं पाहिलं, शेजारी म्हणला, यानं झाड लावले हो, पण याच्या झाडाची सावली आमच्या शेतात येईल ना, मग त्या सावलीमुळे आमच्या शेतातलं पिकच येईना. म्हणून तो म्हणला, आता मी जातो आणि कापूनच टाकतो. कुऱ्हाड घेऊन गेलं महाराज आणि ते झाड कापू लागलं. पण कापता कापता त्याला काय वाटलं की महाराज पुन्हा सोडून दिलं आणि घरी आला. ते झाड पुन्हा मोठं झालं आणि महाराज झाड फळाला आलं, फलीभूत झालं. त्या झाडाला फळ लागले. एक पाडाचा आंबा सुंदर असा दिसला आणि ते खाली उन्हाळ्याचे दिवस होते, सावलीला बसता बसता जे झाड तोडायला आलं ते शेजारी आला. त्यानं बघितलं, काय गोड आंबा पिकलाय म्हणले महाराज. ऐका, आणि म्हणून महाराज त्यानं काय केलं, हातामध्ये थोडीशी काडी घेतली, लांब काडी, आणि आंबा तोडावा. मग मला सांगा, त्या झाडानं त्याचा हात धरला का हो?
नाही ते झाड म्हणलं महाराज आता कशाला माझा आंबा खातोस, एकानं लावले पाणी टाकले, तू तर कुऱ्हाड घेऊन आला होता माझ्यावर धावायला, माझ्या आंब्याला हात लावू नको. झाड म्हणतं का नाही. जो खांडावया घाओ घाली कालावली जयाने केली, दोघा एकाची सावली वृक्ष देई जैसा. म्हणून वृक्षासारखी उपमा हे संताची साधूची. ऐका, एकानं विचारलं लक्ष्मण महाराज तुम्ही आम्हाला गुरुकडे जायला सांगताय, हो साधूची सेवा करायला सांगताय, अहो गुरुच्या आधी आम्ही देवापर्यंत जाऊ ना. ऐका बरं, लक्ष द्या, फार गोड आहे. गुरुच्या अगोदर आम्ही देवापर्यंत जाऊ ना. देवापर्यंत जाऊ, अहो अगोदर देव महत्व आहे. ज्या भगवंताने देवाने ईश्वराने मला जेवढं ब्रह्मांड रचलंय त्या देवाला आम्ही जाऊ, शरण जाऊ. ऐका, त्यावेळेस महाराज लक्ष्मण महाराज हसले. दादा दादा ऐक रे बाबा, दादा ऐक ऐक रे. अगोदर देवापर्यंत गेल्याच्या नंतर होतं काय, ऐका होतं काय. महाराज म्हणतात बाबा मुळात देवापर्यंत जाण्याकरिता आधी देव कळावा लागतो. मुळात देवापर्यंत जाण्याकरिता देव कळावा लागतो. एक जण म्हणला आम्ही देव जाणला, देव कळून घेतला. कुठून जाणला, ग्रंथातून पाहिला. म्हणजे पुस्तकामध्ये वाचलं, ग्रंथामध्ये वाचलं, शास्त्रामध्ये वाचलं आणि त्या पुराणाच्या आधारावरती आम्ही आता देवापर्यंत जाणार. संत म्हणतात बरोबर आहे, शास्त्राने ऐकलं, पुराणाने वाचल्याचं, ऐकल्याच्या नंतर वाचल्याच्या नंतर तुला देव कळाला. बरं पण ऐक, आता तुला देव कळालंय पण देवापर्यंत कसं जायचंय हे कळालं का. ईश्वरापर्यंत कसं जायचं हे कळालं का. कारण देव कुणाला स्वीकारतो हे जाणलं पाहिजे आधी. तुम्हाला माहित आहे देव इथं आहे, भगवंत या मंदिरामध्ये आहे, भीमाशंकर मंदिरामध्ये बसलाय. पण त्या मंदिरामध्ये बसणाऱ्या भीमाशंकराने आपल्याकडे पाहावं, अशा अपेक्षित भक्ताचं लक्षण सांगितलंय महाराज. अपेक्षित. मग संताला देवाला काय आवडतात ऐका, शुद्ध स्फटिक संकाशम, शुद्ध विद्या प्रदायकम, शुद्धम पूर्णचिदानंदम, सदाशिवमहं भजे. देवाला शुद्धता आवडते, शुद्ध भक्ती आवडते आणि भक्ताचा शुद्ध भाव आवडतो. आसे शुद्ध भाव जाता, वा वा. आमच्या बाबासाठी टाळी वाजवा, माझ्यासाठी नाही. गोड प्रमाण महाराज. ऐका, इथं आल्याच्या नंतर बघितलं महाराज, लक्ष द्या बरं. एखाद्या वेळेस इथं तुम्हाला कोणती कला दिसली नसेल यांच्याकडे, कोणती राग रागिनी दिसली नसेल, गुरुजी आदर्श दादा राग रागिनी दिसली नसेल, कुणाला महाराज या ठिकाणी कोणते सूत्र पाठ नसतील, कोणत्या महाराज चक्रधार पाठ नसतील, पण जे गातात ना, जेवढ्या ढंगाने आणि आवडीनं गातात ना, ती आवड भीमाशंकर पाहत असतो. ती आवड भीमाशंकर पाहत असतो. आणि देवाला हे राग रागिनी आवडत नाही महाराज. ऐका, येईल तैसा बोल म्हणले. काय म्हणले, देवाला काही गरज नाही महाराज, गाता येईल तेनेची गावे, मग ज्याला गाते तिकडच गाय म्हणले. पण येरी तुमच्या आमच्यासाठी महाराज नाचोनी करी भजन, तो सद्भक्त. आणि म्हणून या ठिकाणी महाराज मोठ्या आनंदाने हे मला साथ देतात. लक्ष द्या, गोड प्रमाण दिलं, असे शुद्ध भाव ज्याचा देव अंकित त्याचा. मग देवाला तुम्हाला जर स्वीकारायचं असेल, देवापर्यंत जायचं असेल, तर ते भाव शुद्ध करून जावं लागतं. मग भाव शुद्ध होणं म्हणजे काय, तर भाव शुद्ध करण्याचं काम महाराज म्हणतात देव नाही करत. आपला भाव शुद्ध करून घ्यायचा असेल तर आधी गुरुला जाऊन भेटावं लागतं. दादा ऐका, म्हणून गुरु माय आहे. उदाहरणार्थ आई आहे आणि वडील आहे. लक्ष द्या, कुण्या लग्नाला जर आई वडिलासोबत एखादं बाळ गेलं, ऐका, आणि वडिलासोबत बाळ गेल्याच्या नंतर वडिलाच्या हाताला धरलेला आहे आणि त्या लेकराच्या महाराज नाकाला फार मोठा शिंबूड आलाय, बरोबर, नाक गळायला लागले. त्यावेळेस बापानं पाहिले, 4 सोयरे पाहिले. बाप काय म्हणतो,
त्याच्या हाताला धरतो आणि कुणाजवळ नेऊन सोडतो? आईजवळ सोडतो. अगं बघ ना म्हणजे याचा किती चेहरा खराब झालाय, नाक गळायला लागले, फार 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 अमंगळ दिसते म्हणजे. मला लोक काय म्हणतील, काय महाराज तुमचं मुलगा आहे, याला तेवढं शुद्ध करून दे. बघा माईजवळ नेऊन सोडतात आणि आईनं महाराज स्वतःच्या हातानं पाण्यानं ते तोंड धुतलेलं असतं, सुंदर अशा प्रकारे मेकअप केलेला असतो. सुंदर मेकअप झाल्याच्या नंतर, चांगला ड्रेस घातल्याच्या नंतर मग मात्र बाप पाहतो, आता मात्र याला मला कडीवर घेण्याची इच्छा आहे किंवा घेण्यासाठी मी पात्र आहे, सज्ज आहे. लेकराला थोडस जरी महाराज मळके कपडे असतील तर महाराज ते बाप उचलत नाही, परंतु आईनं शुद्ध केल्याच्या नंतर बाप आपला उचलून घेतो. त्या न्यायानं महाराज ऐका, देवाला सुद्धा शुद्ध भक्त आवडतात. मग आपलं काय झालेलं आहे, आपलं अंतकरण, आपलं शरीर हे मळालेलं आहे. माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, हिला धुवुनी आला कोणी. म्हणले ना माझी गोधडी जुनी झाली महाराज ऐका, चदरिया झिनी रे झिनी. महाराज म्हणतात बाबा हे माझं शरीर मळालेलं आहे. मग महादेव प्रभूला विचारलं, संताला विचारलं, कशानं मळालंय आपलं शरीर? परी ते हृदया भरले घनदाट, षडरी पुवाच्या वसती देते, षडरी पुवाच्या वसती देते, षडरी पुवाच्या वसती देते. परी ते हृदया भरले आपलं शरीर हे भरलेलं आहे. परी ते हृदय भरले घनदाट, षडरिपुवाच्या वसती देते. मग या हृदयामध्ये षडरिपू भरले म्हणजे मलिन अंतकरण झालं. ज्याचं अंतकरण मलिन आहे त्याला देव काय करतो? स्वीकारत नाही महाराज ऐका. आणि म्हणून संत समागमी तैसाची दुर्लभ. महाराज म्हणतात ऐका, षडरूप हे खळ वश होते. महाराज म्हणतात संत समागमी स्वरूप हे कळे आणि षडरूप ही खळ वश होती. त्या न्यायानं लक्ष्मण महाराज म्हणून आपल्याला सांगतात बाबा, लक्ष्मण महाराजांनी अगोदर भगवंतापर्यंत गेले नाहीत, मग अगोदर कुठं गेलेत ऐका. या संसाराची हेयता आली आणि संसाराची हेयता आल्याच्या नंतर महाराज लक्ष द्या कशा प्रकारे वैराग्याची उत्पत्ती झाली माझ्या लक्ष्मण महाराजाला. एक दिवस एका सावकाराकडे महाराज चाकरी करत असताना, एका दुकानदाराकडे चाकरी करत असताना 1 रुपयाचा हिशोबच येईना महाराज. 1 रुपयाचा हिशोबच येईना. 4 वाजले, 5 वाजले, ऐका बरं, 6 वाजले, 7 वाजले, हिशोब येईना. मालक म्हणला जोपर्यंत 1 रुपयाचा हिशोब मला पद्धतशीर देत नाही तोपर्यंत इथून तू जायचं नाही. लक्ष्मण महाराज प्रामाणिक होते महाराज, कधीच कुठे काही महाराज काही कोणत्याच प्रकारचं करप्शन झालं नाही. लक्ष द्या. त्यावेळेस महाराज लक्ष्मण महाराजांनी खूप विचार केला, पडताळणी केली, काय झालं असेल, कुठे गेले असेल, रुपया कुठे गेला असेल, असा विचार करता 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 रात्रीचे मध्यरात्रीचे 12 वाजले गुरुजी. 12 वाजले आणि 12 वाजता हिशोब कळाला. 1 रुपयाचा हिशोब मिटला. मिटल्याच्या नंतर महाराज लक्ष्मण महाराज उठले आणि आता घरी जाऊ लागले बघा. आणि घरी जाता जाता डोक्यात विचार आला. कुणाच्या? लक्ष्मण महाराजाच्या. आपल्या डोक्यात कधीच विचार येत नाही, ते लक्ष्मण महाराजांच्या आला. लक्ष्मण महाराजांनी विचार केला, एका नाशिवंत सावकाराकडे मी चाकरीला असताना फक्त 1 रुपयाचा हिशोब घेण्यासाठी मला रात्रीचे 12 वाजले. ऐका, रात्रीचे 12 पर्यंत मला तिथे बसावं लागलं 1 रुपयाचा हिशोब देण्याकरिता. मग महाराज ज्या भगवंताने, ज्या मालकाने मला आयुष्यरूपी धन प्राप्त केलंय, किती आयुष्य दिलं महाराज, अनंत 100 वर्षाचं हे आयुष्य आहे, अनंत एक एक श्वास मोलाचा आहे. मग 1 रुपयाचा हिशोब चुकला घेण्यासाठी सावकारानं मला 12 वाजेपर्यंत बसवलं. माझ्या भगवंताने तर मला मूल्यवान श्वास दिला, मूल्यवान आयुष्य दिलं. त्या एका श्वासाची किंमत त्यानं जर विचारली तर आपल्याला देता आली पाहिजे. आणि म्हणून महाराज मूल्यवान अशा प्रकारचा हे श्वास आहे
आणि म्हणून या श्वासाची परतफेड करण्यासाठी मी काय करू काय करू काय करू. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी कळालं या श्वासाची या आयुष्याची किंमत काय आहे. मुळामध्ये हे आयुष्य कशामुळे महाराज माणसाला दिलेलं आहे. आणि म्हणून हा आयुष्याचा क्षण हा श्वासाचा महाराज मूल्यवान ठेवा. फलीभूत होण्यासाठी मी काय करू म्हणे महाराज. म्हणून संत म्हणतात बाबा तुमचं आमचं सुद्धा तेच आहे. महादेव म्हणे साधिता साधन आयुष्य महादेव साधन आयुष्याचे धन चोरी गेले महाराज ऐका. आणि म्हणून संत सांगतात बाबा आयुष्यरूपी धन आपलं चोरी गेलेलं आहे. आणि म्हणून संत म्हणतात आमचं आयुष्यरूपी धन चोरी जाऊ नये याच्यासाठी काय करू काय करू काय करू. ऐका 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 काय करू म्हणल्याच्या नंतर संत लक्ष्मण महाराजांना वाटलं देवापर्यंत तर आधी जायचं नाही. मग आयुष्याची किंमत सांगणार कोण आहे तर एक ते तत्व आहे सद्गुरुनाथ. म्हणून लक्ष्मण महाराज डायरेक्ट साखरखेरडा या ग्रामी गेले आणि साखरखेरडा ग्रामी फलसिद्ध माऊलींच्या समाधींची सेवा केली महाराज. दिव्य अशी त्या मठामध्ये सेवा केली. 1 वर्ष नाही 2 वर्ष नाही 3 वर्ष नाही 4 वर्ष नाही 5 वर्ष नाही ऐका तब्बल 20 वर्ष सेवा केली. आमच्या शंकर महाराजांची सुद्धा महाराज मला वाटते 23 वर्ष पूर्ण झाले बरोबर. 23 वर्ष लक्ष्मण महाराजांनी 20 वर्ष सेवा केली. आमचे शंकर स्वामीजी महाराज बघा भक्ताच्या जीवनामध्ये भरपूर संकट येतात ते आम्हाला बोलतात महाराज सांगत राहतात. आणि अनुभव हेच महत्वाचा आहे. जे संतांनी त्यांच्या जीवनातला अनुभव सांगितला तोच महाराज सज्जनांच्या जीवनातला अनुभव. तुम्ही म्हणता देवाची भक्ती केल्याच्या नंतर देव आपल्याला काय देतो धनद्रव्य देतो. पण एखाद्याच्या जीवनामध्ये भगवंत एवढी कसोटी पाहतो दादा एवढी कसोटी पाहतो. तब्बल 6 ते 7 वर्ष झाली सेवा सुरू करून की महाराजांची पत्नी वारली. किती मोठं दुःख आहे ऐका किती मोठं दुःख आहे. अहो आमचे लोक साधारण भक्ती करता करता जर एखादं संकट आलं तर दुसऱ्या दिवशी म्हणतात मी देवालाच मानणार नाही. देवाचं किती केलं तरी देव माझ्या मागं हात धुवून लागला. ऐका या माणसाने काय म्हणावं महाराज. 6व्या वर्षी पत्नी गेली शेवटी पाहतोय मान्य करावं लागेल. 6व्या वर्षी महाराज पत्नी गेली तरी सुद्धा निष्ठा सोडली नाही महाराज. निष्ठा सोडली नाही. गाडगे महाराजासारखं जीवन जसं तसंच गाडगे महाराजांच्या जीवनामध्ये महाराज काय झालं बाबा कीर्तन करता करता एक माणसं आले बाबा महाराज तुमचा मुलगा गेलाय जाऊ द्या. पण महाराज भजन सोडलं नाही निष्ठा सोडली नाही. रोज 1000 बेल वाहतात महाराज. किती रोज 1000 रोजचा नित्याचा. बरं आम्ही श्रावण महिन्यात रोजचा 108 पुडा वाहत होतो. आम्हाला महाराज फार जीवावर येते ऐका रोज 1000. बरं ते वाहता सोडून द्या. त्या ग्रामदेवतेच्या जाईश्वराच्या भगवंताला महादेवाला पाणी घातल्याशिवाय 1000 बेल वाहिल्याशिवाय स्वतः काही खात सुद्धा नाही. बघा काही खात सुद्धा नाही. टाळी वाजवत जा महाराज ऐका. हे मोठेपणा म्हणून नाही तोंडावर स्तुती म्हणून नाही परिस्थिती सांगते दादा. मग कलियुगामध्ये अशी निष्ठा ज्यांची आहे त्यांच्या जीवनात संकट येतात. मग आपल्यासारख्यासाठी काय आहे. काही काळांतराने एक मुलगा सुद्धा गेला बरेच संकट आले. पण महाराज संत म्हणतात बाबा त्यांचं जीवन एका कुंती मातेसारखं झालं. कुंती मातेनं विचारलं कृष्णाने विचारलं बाबा माते काय देऊ तुला कुंती माता. कुंती मातेनं काहीच मागितलं नाही फक्त संकट दे म्हणे. का तर याचं कारण आहे आली या संकट नाम घेणे आली या संकट नाम घेणे आली या संकट नाम घे नीलकंठ. बरं हे झालं जाईश्वरकर महाराजांच्या जीवनातली सत्य घटना बरोबर. आपण पुराणातून वाचत गेलो. माझ्या तुकोबारायांना वैराग्य निर्माण झालं का कशामुळे ऐका ऐका दुष्काळ आटिले द्रव्य नेला मान स्त्री एका अन्न करीत मेली. त्यांची सुद्धा तुकोबारायांची बायको गेली ऐका अन्न करीत मेली. आणि नंतर महाराजांना वैराग्य निर्माण झालं. दुष्काळे द्रव्य गेलं सगळं झालं महाराज. जोपर्यंत धन असतं ना तोपर्यंत समाज आपल्या जवळ येत असतो गुरुजी. जोपर्यंत आपल्याकडे काहीतरी ऐश्वर्य असेल त्यावेळेस सगळे मानतात. जोपर्यंत या मृदंगाच्या आदर्श महाराजाच्या हातामध्ये ताकद आहे वाजवण्याची तोपर्यंत तुम्ही सगळे म्हणतात या आदर्श महाराज या बसा. जोपर्यंत आमच्या सागर महाराजांच्या हातामध्ये ताकद आहे तोपर्यंत या महाराज बसा. पण म्हातारपणे तुमचे हात उचलणार हरिपाठ सुद्धा शिवपाठ सुद्धा वाजवता येणार त्यावेळेस लोक म्हणतात महाराज तुम्ही फक्त शांत बसा.
आहे का नाही? असं का तर लोकांनी तुमच्याकडे पाहिलं नाही, अगोदर तुमच्या हाताकडे कलेकडे पाहिलं महाराज. म्हणून हे जग स्वार्थी आहे महाराज. ऐका, जग स्वार्थी आहे आणि म्हणून स्वार्थी असणाऱ्या जगाच्या बाबतीमध्ये जगाबद्दल संतांचा हेवा होत असतो, हे येता वाटत असते. आणि म्हणून माझे लक्ष्मण महाराज या संसाराला सोडले आणि महाराज मन्मथ फलसिद्ध माऊलीच्या दरबारात गेले, सेवा केली. 20 वर्ष सेवा केली, एक नाही दोन नाही वर्ष, तब्बल 20 वर्ष. गेल्या पहिलं सेवेचं स्वरूप काय लक्ष द्या. सद्गुरुनाथाची कृपा जर तुम्हाला संपादायची असेल तर सेवेचं पहिलं स्वरूप सांगितलं. बाबा बसले असे प्रांगणात बसलेले आहेत लक्ष्मण महाराज, आणि प्रांगणात बसल्याच्या नंतर महाराज ते महाराजाला जाऊन म्हणले नाही, महाराज मी शिवकथा करतो. कोण म्हणले? लक्ष्मण महाराज म्हणले नाहीत, महाराज मी कीर्तनकार आहे बरं, महाराज माझा अभ्यास भरपूर झालाय, मला तारका देत जा, असं म्हणले का? नाही. लक्ष्मण महाराज अशी प्रांगणात बसले, त्यांच्या मनाला शांती वाटली. मग पहिली सेवा सुरू कशी केली? एका कोपऱ्यामध्ये झाडू पडला होता, फडा पडला होता, उचलला झाडू फडा आणि ते प्रांगण झाडलं महाराज. अशी रोज सेवा करायची, प्रांगण झाडायचे, पूजा करायचे, महाराज भजन करायचे, अशी रोज सेवा करायची. तर शास्त्रामध्ये असं सांगितलं, महादेवाच्या लिंगावर रोज पाणी टाकणारा आणि रोज या महादेवाचं प्रांगण झाडणारा, या दोघांमध्ये जास्त पारडं जर जड कुणाचं असेल तर ते झाडणाऱ्याच आहे महाराज. का? एक वेळ पूजा करणाऱ्याला देव दिसला नाही, पण ज्यानं झाडले त्या भक्ताला देवाने झाडू लागलं महाराज. झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी, या न्यायाने भगवंत त्याला झाडू लागतो. अशी सेवा केली, 20 वर्ष सेवा केली महाराज. आणि 20 वर्ष सेवा केल्याच्या नंतर महाराज त्या भगवंताची, सद्गुरुनाथाची, फलसिद्धाची महाराज अनुभूती त्या ठिकाणी कृपादृष्टी प्राप्त झाली आणि आत्मिक दृष्ट्या महाराज अनुभूती प्राप्त झाली. म्हणतात, बाबा लक्ष्मणा तू तर माझ्या गावचा दिसना, आष्टीचा आहे महाराज, साखर खिरड्याचा नाही, तू तर लांबून आलाय, हिंगोलीहून आलाय म्हणे महाराज, फार जवळ लांबून आला तुम्ही. मग इथं आलाच, फार सेवा केली, कशासाठी आलात? ऐका. तर त्यांनी एकच उत्तर दिलं महाराज, ऐका. देवा कुठील मी कोण, का हो जन्म झाला, वर्म त्या गुरुला पुसावे हो या न्यायाने. मी कुठला आहे, कोण आहे, माझं गाव काय, माझं मूळ स्थान काय, हे शोधण्यासाठी आलो. इतरत्र भरपूर शोधायला गेलो, पण मला ते पत्ता लागला नाही आणि म्हणून मी तुमच्याकडे आलो. ऐका ऐका ऐका. त्यावेळी सद्गुरुनाथाने महाराज बघितलं, हेत पाहिला. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ज्ञानम ज्ञानेनस्तत्वदर्शिनाः. ते हेत पाहिला आणि त्यावेळेस चांगला हेत गुरुला कळाला आणि वाटला आता हे आपल्याला अनुग्रह करण्याचे योग्य आहे. आणि म्हणून महाराज डोक्यावर हात ठेवला आणि हात ठेवल्याबरोबर महाराज परिणाम झाला. ऐका. सद्गुरूने कृपा केली, चित्त ममता ही नेली, चित्तातली ममता निघून गेली. आणि एकदा चित्तातली ममता निघून गेली की महाराज आई बाप वडील शेजारी पाजारी बंधू कांता पुत्र या सर्वांच्या दृष्टिकोनातून महाराज लक्ष्मण महाराज म्हणायला लागलेत, माझ्या डोक्यातले हे नाते सगळे संपले. ऐका ऐका ऐका. नाही उरलो देवराया सर्व निमाली ही माया. आता मी उरलो नाही म्हणजे कुणासाठी काका झालो नाही, कुणासाठी महाराज बाप राहिलो नाही, कुणासाठी महाराज म्हणतात जावई राहिलो नाही. मग संसाराचे नाते माझे संपले. आता माझं शिवसंत पद मला प्राप्त झालं आणि म्हणून मी निर्भय झालो, जिकडे तिकडे फिरायला लागलो. आणि अशा निर्भय अवस्थेमध्ये फिरणाऱ्या लक्ष्मण महाराजाला काही भक्त मंडळी भेटले आणि भेटल्याच्या नंतर विचारलं, लक्ष्मण महाराज ज्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावर पाहिलं तर आता 12च वाजलेली दिसायलेत म्हणले महाराज. कुणाच्याही चेहऱ्यावर 12च वाजलेली दिसायलेत, पण तुम्ही मात्र मुक्त दिसता, आनंदी दिसता, स्वच्छंदी दिसता. तुमच्या एवढ्या चेहऱ्यावरती ते झालं, याचं काय कारण आहे?
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांनी गोड प्रमाण दिलं. महाराज ऐका, गोड स्वरामध्ये पहिलं चरण गायलेलं आहे. काय म्हणतात बाबा? गुरु प्रसादाची थोरी लक्ष द्या. आपल्या आनंदाचं काय कारण आहे? लक्ष्मण महाराजांनी उत्तर दिलं, खरं सांगा, तुमच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे पाहिलं ना, मला काही ना काही समस्या दिसते. महाराज, प्रत्येक माणूस पाहिल्याबरोबर महाराज समस्येमध्ये अडकलेला आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. जंगम दुखिया जोगी दुखिया, सुखिया कोई नहीं. सगळे दुखी आहेत महाराज ऐका. मनमत माऊली, या जगामध्ये सगळे दुखी आहेत. लक्ष्मण महाराज सगळे दुखी आहेत, पण तुम्ही फार स्वच्छंदी दिसायला लागला, तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसायला लागला. याचं काय कारण आहे? कोणत्या देवाचं व्रत केलं? ऐका. कोणत्या देवाला नवस केला? ऐका. कोणत्या देवाचं महाराज फळ तुम्हाला लागलं? कारण बाया आमच्या लई नवस करतात. देवा माझं असं होऊ दे, मी असं असं करेन. देवा माझं तसं होऊ दे, मी असं असं करेन. महाराज म्हणतात, देवाला नवस करून फायदा नाही. ऐका. रात्रंदिन चिंता केली जरी फार, तरी ते होणार. देवाला नवस नाही केला पाहिजे. मग आपल्या मनातलं गोड जर कुणाला सांगायचं असेल तर ते दुःख सांगण्याकरिता एकच महाराज या जगामध्ये तत्व आहे. सखा तो जीवाला गजवीचा, आपला इष्ट मित्र पूर्वज कुळीचा, जयाने परशिव केला जीवाचा, तया सद्गुरुसी नमो नमो. काय म्हणतात? ऐका. त्या जीवाचा सखा जर कोण असेल, मित्र वनव्यामध्ये, हे गाजले ना महाराज भजन. गारव्यासारखा मित्र, गारव्यासारखा असते का? मग एकच गारव्यासारखा मित्र आहे, त्या मित्राचं नाव आहे सखा सद्गुरु. ऐका. सद्गुरु सारखा सखा आपल्याला भेटला पाहिजे. लक्ष द्या. आणि म्हणून माझा महाराज याचं कारण फक्त गुरुची कृपा आहे. बरं, गुरुची कृपा आहे. गुरुची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही काय केलं? ऐका. तर म्हणले बाबा, गुरुचा प्रसाद मी घेतला. गुरुचा प्रसाद घेतला. गुरुचा प्रसाद म्हणजे काय? गुरुने दिलेला हाताने साखरेचा प्रसाद, तो प्रसाद का? ऐका. सद्गुरुनाथाला, लक्ष्मण महाराजाला शिवहर बोला. शिवसंत लक्ष्मण महाराज. लक्ष द्या. ऐका बरं. महाराज काय म्हणतात? महिला मंडळी लक्ष द्या. तुम्हाला कळतंय ना माझं बोलणं? ऐका. संत काय म्हणतात? माझ्या लक्ष्मण महाराजाला अपेक्षित असणारा कोणता प्रसाद घेतला? मग महाराज दोन प्रसाद, एक ज्ञान प्रसाद आणि एक अन्न प्रसाद. एक ज्ञान प्रसाद. आतापर्यंत 11 वर्षी झाली आमच्या सप्त्याला. आम्ही दरवर्षी प्रसाद घेतला ना महाराज, दरवर्षी प्रसाद घेतला, परंतु आमचं काही दुःख झालं गेलं नाही. ऐका. संत म्हणतात, या अन्न प्रसादाने दुःख नाही जाणार, या अन्न प्रसादाने फक्त मन शुद्ध होत असत. अन्नात परिसुतो रसम ब्रह्महा वेपिवत क्षेत्र पय सोमम प्रजापती. असं सांगितलं महाराज. अन्नानं आत्मतृप्ती होते माणसाच्या. अन्न खाल्ल्याच्या नंतर मन माणसाचं बनत असतं. जैसे खावे अन्न तैसे होय मन. आणि म्हणून रात्री सुद्धा आम्ही ज्यांच्याकडे थांबलो, असे आमचे कोण, सोमेश्वर शेटे आप्पाच्या इथं महाराज, त्या ताईने गोड रात्री सुद्धा प्रसाद केला, आता सुद्धा गोड प्रसाद केला महाराज. ऐका. आवडीचा पदार्थ केला. आणि म्हणून अन्न गोड होतं, म्हणून रात्री सुद्धा मला आळस आला नाही. ज्यावेळेस ते वाढत होते महाराज घ्या, लांबून आलात. मी म्हणलो मलाच जांभळे येतील एवढं जेवल्याच्या नंतर, पण एक सुद्धा जांभळ आले नाही. याचं कारण प्रसाद शुद्ध होता. ऐका. महाराज, शिवसंत लक्ष्मण महाराज. संत म्हणतात बाबा ऐका, माझ्या लक्ष्मण महाराजाने कोणता प्रसाद घेतला? ज्ञान प्रसाद. आणि दुसरा आहे ज्ञान प्रसाद. ऐका. मग जीवाला पोषक असणारा ज्ञान प्रसाद आहे आणि देहाला पोषक असणारा हा अन्न प्रसाद आहे. ऐका. अन्नानं शरीराची पुष्टी होते आणि ज्ञानानं महाराज मनाची पुष्टी होते, जीवाची पुष्टी होते आणि महाराज उद्धार होत असतो. आणि म्हणून दोन्ही प्रसाद महत्वाचे आहेत. माझ्या मनमत माऊलीच्या आईला सुद्धा महाराज सद्गुरुनाथाचा प्रसाद प्राप्त झाला, त्यालाच आशीर्वाद रूपी प्रसाद म्हणतात.
म्हणतात बाबा ऐका, प्रसादाचे वेळी दिधला आशीर्वाद, तुझे पोटी स्कंद येईल महाराज. पुत्राचा प्रसाद दिला ते सुद्धा शब्दाचा प्रसाद आहे, आणि महाराज शब्दाचा प्रसाद म्हणजे आशीर्वादाचा प्रसाद, कृपेचा प्रसाद आहे. मग महाराज म्हणतात अगोदर आम्ही महाराज नुसतं गुरुच्या मठात गेलो आणि जेवण करून आलो वापस, आम्हाला देव कळणार नाही. त्याच्यासाठी काय करावं लागतं, महाराजांकडे बसावं लागतं आणि महाराजांना म्हणावं लागतं, महाराज ऐका ऐका, माझ्या सारख्या तुमच्या सारख्या जीवाला महाराज गुरुचा प्रसाद महत्वाचा नाही, तर ऐका, माझ्या भगवती शक्ती माता जगदंबिका पार्वती मातेनं सुद्धा महाराज त्या ज्ञानरूपी प्रसादाचं महत्व महादेवाला विचारलं. महाराज सर्व धर्मासी कोण जो धनी, ज्ञान विज्ञान वर्ते जया पासोनी, तो तू भगवंता कैवल्य ज्ञानी, वर्णी महिमा श्री गुरुचा. पार्वती मातेनं कैलासावरती पहिला प्रश्न विचारला, दादा हे महादेवा या जगताचं सार काय आहे. मनमत माऊली सांगतात, गुरुदेव सार, गुरुदेव थोर, आधी अगोचर परब्रह्म. ते गुरु सार आहे महाराज ऐका. आणि अशा गुरुचा तत्वाचा विचार केला, ज्ञान प्रसादाचा विचार केला, तर काय करतात सद्गुरुनाथ, दीयते परमं ज्ञानम क्षीयते पाशबंधनम. गुरु महाराज पाश तोडण्याचं काम करतात, म्हणून सद्गुरूकडे आधी गेल्याच्या नंतर पाश तुटत असतात, आणि सद्गुरूच्या आधी देवापर्यंत गेल्याच्या नंतर पाश पडत असतात. शिवार बघायचा का अनुभव तुम्हाला, मनमत माऊलीला विचारा. गुरुच्या अगोदर देवापर्यंत जा, पाश तोडायच्या आधी पाश टाकतो. आम्हा फिरवी वासनेचा फासा घालून वासनेचा फासा घालवणे जीवासी, आम्हा फिरविसे नानाय. फरक काय सांगतो ऐका. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये कोणताही संप्रदाय असू द्या, आधी गुरु महत्वाचा आहे, लक्ष द्या. गुरु आधी अगोचर गुरु आहे का, तर गुरुच्या अगोदर मनोमार्गे गेला तो गुरुदेवाताई देव, गुरुदेवाताई देव. मनोमार्गे गेला तो येथे मुकला. आणि महाराज म्हणतात संत समागमामध्ये गेल्याच्या नंतर संताचे संगती आणि नंतर मनोमार्गे करते. ऐका, अगोदर मनाच्या मार्गाने नाही गुरुजी. ऐका, परिणाम सांगतो ऐका. देवापर्यंत आधी गेल्यावर पाशामध्ये देव टाकतो, आणि गुरु जवळ आधी गेल्याच्या नंतर पाश तोडतो. एका स्त्रीने काय केलं लक्ष द्या. एका स्त्रीला सांगितलं, बाबा भगवंताचं व्रत भारी आहे, 21 दिवस तू अनुष्ठान कर शिवपाठाचं. ऐका बरं, 21 दिवस शिवपाठाचं अनुष्ठान कर, तुला 21व्या दिवशी भगवान महादेव आशुतोष भगवंत भेटायला येईल. ऐका, तिनं काहीच हरकत नाही म्हणे. मनानं गेली, महाराज घरी बसली. 21 दिवस महाराज शिवपाठ घ्यायचा म्हणे रोज. संकल्प असा असतो व्रताचा तपाचा, एकच टाइम, एकच दिशा, एकच आसन आणि एकच वेळ. ऐका, तिनं संध्याकाळचा 7चा टाइम ठेवला.
रोज 7 वाजता रात्री संध्याकाळी बसायचं, देवापुढे आसन टाकायचं, पूर्वेकडे तोंड करून महाराज रोज शिवपाठ घ्यायचा, शिवपाठ करा. असं 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 5 दिवस 6 दिवस 7 दिवस 15 दिवस झाले, 16 दिवस झाले, 17 दिवस झाले, 18 दिवस झाले, 19 झाले, आता 20 उद्याचा शेवटचा आहे बरं. 20 दिवस, आता आजचा 20वा दिवस. तर 20व्या दिवशी महाराज काय परिणाम झाला ऐका ऐका ऐका. उद्याचा शेवटचा दिवस, 20वा दिवसही निघून गेला, आता 21वा आज शेवटचा दिवस आहे. आज मला महादेव भेटायला ना, ते कंप्लीट 7 वाजता तिनं आसन टाकलं. आजचा शेवटचा दिवस, मला अनुष्ठान ते भगवंतापर्यंत जायचं आज सफल होणार आहे. 21व्या दिवशी शेवटचा दिवस होता, आसन टाकलं, आसनावर बसली. 6:45 वाजता 7 वाजता शिवपाठ सुरू करायचा. तेवढ्यामध्ये तिची आवडती मैत्रीण गंगूबाई आली बा. गंगूबाई भेटायला. गंगूबाई म्हणते, अगं ये शालिनी, शालिनी काय करतेस? ऐका, शालिनी म्हणते, माय आता माझा टाइम झाला, 20 दिवसापासून हेच करतोय मी, 7 वाजले मला शिवपाठ घ्यायचा आहे. अगं तुला काही माहीत आहे का नाही? म्हणे काय माहीत आहे का? अगं भीमाशंकराच्या मंदिराजवळ देवाजवळ महाराज या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेत. बर मग? आणि तू आपण लाडकी बहीण आहोत, आपला भाऊ आपल्यासाठी आलाय. म्हणे येऊ दे ग बाई, काय करू मग? अगं तुला माहित आहे का देवेंद्र फडणवीसनं जे 1,500 रुपये महिन्याला देत आहे ना, ते आता सोडून दिले. ते म्हणले आता एकदाच एका कोटीचा चेक द्यायचा, एकदाच एका कोटीचा चेक द्यायचा. अगं सगळ्या बायका तिथपर्यंत पोहोचल्या, चल ना, तू काय करतेस? अगं थांब थोडंसं, माझा टाइम झालाय शिवपाठ घ्यायचा आहे, 7 वाजलेत, मला शिवपाठ घेऊ दे. अगं शिवपाठ घेत बसशील तर महाराज ते देवेंद्र फडणवीस जातील म्हणले महाराज. ऐका आत्ता घेते 15-20 मिनिटात. अगं 20 मिनिटं तुझ्यासाठी महत्वाचे नाही, आधी जाऊन भेट, तुझ्या हिश्श्याचा चेक घे आणि मग नंतर रात्रभर शिवपाठ घे. तिनं विचार केला. ऐका ऐका काय विचार केला? खरं आहे गड्या, मंदिर आहेच काय लांब म्हणली भीमाशंकराचं, आपला 7 ते 8 टाइम आहे, आपण पहिली चाल मधली चाल सोडून देऊ आज. ऐका धावती घेऊ म्हणले शिवपाठ. ऐका ऐका मग तिनं डोक्यात काय विचार केला? मला देवेंद्र म्हणा 1 कोटी रुपये दिले तर मी 25 लाखाचं घर बांधेन. ऐका 25 लाखाची मोठी गाडी घेईन. ऐका सुंदर 20 लाखाचे दागिने करील, शेवनपीस करील, यगदानी करील महाराज, राजा राणी मंगळसूत्र करील महाराज, झुमके करील. मनात विचार बरं, 1 कोटीचा प्लॅन चाललाय. ऐका तिने उठली, चल माय गंगू चल. गंगूबाई पुढं, शालिनी मागं. मंदिराजवळ गेली महाराज. 7:30 वाजले आणि मंदिराच्या जवळ आली की लाईट गेली, अंधार झाला, लाईट गेली. शालिनी होती पुढं, गंगूबाई पुढं होती, शालिनी महाराज मागं होती. गंगूबाई मागं झाली, शालिनी धावत गेली. मग पहिल्यांदा चेक घेते आणि जाते घरी. आणि मंदिराच्या पुढे आली, अंधार झाला, अंधारात काही कळना. पण अंधारामध्ये महाराज कुणीच नाही ना तिथं, देवेंद्र नाही आणि गावकरी नाहीत, कुणीच नाही. महाराज ती म्हणे आता कुठे गेला असेल देवेंद्र? तिनं मागं वळून पाहिलं, पुन्हा शालिनीनं, गंगू कुठे? गंगू माझ्याशी खोटे बोललीस, गंगू कुठे? गंगू पण नाही. तिनं विचार केला, गंगू नाही महाराज, तिथं देवेंद्र नाही. मग आता काय करा? अंधारामध्ये काही सुचना, बॅटरी नाही, काय नाही. घरी जाता 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 म्हणजे रोजचा शिवपाठ आहे, आजचा शेवटचा दिवस आहे. घरी जाता जाता वेळ गेला. रोजचा नियम होता 7 ते 8. ऐका रोजचा नियम होता 7 ते 8. आता अंधार असल्यामुळे घरी जाता 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 महाराज 8:10 चौकटीपर्यंत झाले. 8:15 वाजता जाऊन आसनावर बसली. मला सांगा 7 ते 8 रोज शिवपाठ घेतला, 8 वाजता टाइम संपला, 8च्या नंतर शेवटच्या दिवशी घेतो म्हणलं तर नेम कंप्लीट झाला का हो? नेम कंप्लीट झाला का? नाही, थोडंसं अंतर राहिलं होतं देवापर्यंत जाण्याचं. भगवंत येणारच की शेवटच्या दिवशी महाराज घात केला. कुणं केला? गंगून नाही केला. ऐका अंतकरणामध्ये उत्पन्न झालेल्या त्या वासनेनं केला. आणि म्हणून जोपर्यंत ही वासना खुंटत नाही तोपर्यंत महाराज भगवंत भेटत नाही. मग संत काय करतात? वासना खुंट देण्याचं काम करतात आणि त्या विरक्त दशेपर्यंत नेण्याचं काम करतात. मग विरक्त कुणाला? श्वानव मनमानिता भोग विलास सर्वही. काय म्हणतात? त्या माणसाचं, त्या भक्ताचं, विरक्ताचं लक्षण सांगितलं. किती जरी महाराज मोठं अमृत जरी पुढे आलं तरी तो त्यागतो. आणि म्हणून हृदयातली जी महाराज वासनेची भावना आहे, अंतकरणामध्ये विकाराची भावना आहे, प्रसाद घेतल्याच्या नंतर ती माझी खुंटली. दुसरं प्रसाद घेता श्री स्वामीचा, प्रसाद घेता श्री स्वामी.
शंकर उमाये जय जय शंकर उमाये जय जय शंकर उमाये जय जय शंकर उमाये जय 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 शंकर उमाये 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 शिवाहार महिला मंडळी म्हणतात तुम्ही काही करा बुवा, आम्ही कोण्या भानगडीत पडत नाही. कोणी आलं का गेलं का ऐका, काही काही तर म्हणायात मला फक्त अंदाज घेऊ द्या. भैरवी सुरू झाली की मी सुताना येते आणि मंडपात बसते. काही अंदाज घेतात, ऐका लक्ष द्या. आणि म्हणून आता 10-15 मिनिटात शेवटचं उत्तरार्धापर्यंत जायचंय. प्रसाद घेताची स्वामीचा नाश होई षडरी पुचा. मग मी लक्ष्मण महाराज प्रसाद कोणता घेतलाय हो मी, तुम्ही सांगा. तर सांगितलं महाराज मननात त्रायते मंत्र. काय म्हणतात लक्ष्मण महाराज म्हणतात सद्गुरुनाथांकडून मी एक प्रसाद घेतला महाराज. ओम नमः शिवाय भवतरण उपाय सुलभ उपाय तारक मंत्र श्री गुरुचा. ओम नमः शिवाय भवतरण उपाय सुलभ उपाय तारक मंत्र श्री गुरुचा. नश्वर स्थूल हा प्रपंच बघा, नश्वर स्थूल हा प्रपंच बघा, नकळत तरका नकळत तरका. ओम नमः शिवाय भवतरण उपाय सुलभ उपाय तारक मंत्र श्री गुरुचा. ओम नमः शिवाय भवतरण महाराज म्हणतात कोणता मंत्र घेतलाय गुरुकडून, ऐका तारक मंत्र श्री गुरुचा. ऐका ऐका. आणि गुरु महाराजांनी मला मंत्र दिला म्हणून महाराज त्या ठिकाणी मी तरलो. ऐका माझ्या लक्ष्मण महाराजाचंच म्हणणं नाही, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. कशा प्रकारे मी तरलो ऐका. जसं एखाद्या माणसाला साप चावला, एखाद्या माणसाला साप चावला, साप चावल्याच्या नंतर महाराज त्याला उचललं आणि गावामध्ये अगोदर डॉक्टरकडे जाण्याच्या अगोदर एक असतो, त्याला काय म्हणतात वैद्य म्हणतात, किंवा ते सापाचं विष उतरवणारा असा वैद्य. मग काय केलेलं आहे, जशा प्रकारे महाराज त्या ठिकाणी महाराज गेल्याच्या नंतर साप चावला बुवा आणि त्या ठिकाणी महाराज वैद्याकडे नेऊन टाकलं. आणि त्या वैद्याने महाराज बघितलं आणि त्याला काहीतरी औषध दिलं, काहीतरी मंत्र म्हणले, त्याचं विष उतरून गेलं. जसं साप चावल्याच्या नंतर महाराज म्हणतात बाबा त्या ठिकाणी वैद्याकडे न्यावं लागतं, ते सर्प विष उतरणाऱ्या वैद्याकडे न्यावं लागतं. तसं संत म्हणतात महाराज आपल्याला संसार रूपी साप चावलेला आहे, ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. विषय व्याळे मिठी दिधलिया मिठी दाटी, ते तुझिया गुरु कृपा दृष्टी निर्वेश होय. ज्ञानेश्वर महाराज सांगतात गुरुजी ऐका, एखाद्या माणसाला जसं साप चावल्यावर महाराज निर्विषपणा करायचा असल्यावर वैद्याकडे जावं लागतं, तसं आम्ही संसार रूपी सापानं महाराज दंश झालेला आहे आणि त्या विषामध्ये जर्जर झालेली ही काय आहे, पण परिणाम झाला. हे गुरुदेवा तुमची माझ्यावर दृष्टी पडली, ते दृष्टी पडल्याबरोबर शरीरातलं निर्विष होय.
माझा अंगातलं शरीरातलं मनातलं विष निघून गेलं. म्हणून प्रसाद घेताचे स्वामीचा नाश होय षडरी पुचा. आणि म्हणून सगळ्या संतांनी सांगितलं सत्यगुरु राये कृपा कृपा सद्गुरूची सेवा कृपा संपादली पाहिजेत महाराज. आणि म्हणून ज्याने देवाची सेवा केली त्याचं महत्व नाही. सद्गुरु माईची कृपा संपादिली तोची मान्य ही लोकी झाला. ऐका, सद्गुरुनाथाची कृपा ज्याने ज्याने कृपा प्राप्त करून घेतली त्या माणसाचं जीवन धन्य झालं. ऐका ऐका, सद्गुरूच्या सेवेचा परिणाम सांगितला गुरुजी. सद्गुरुनाथाच्या सेवेचा परिणाम एवढा सांगितला. द्रोणाचार्याजवळ महाराज एकलव्य गेलाय. लक्ष द्या, द्रोणाचार्यांजवळ एकलव्य गेला. एकलव्याने महाराज त्या ठिकाणी द्रोणाचार्यांचं दर्शन घेतलं आणि द्रोणाचार्य गुरुदेवाला म्हणला, महाराज मी माझ्या तना मनाने ही काया तुम्हाला अर्पण केली. तन मन धन हे माझं अर्पण केलं. माझ्या मनातून मी तुम्हाला सद्गुरू स्वीकारलेला आहे. मी माझ्या मनातून तुम्हाला सद्गुरू स्वीकारलेला आहे आणि म्हणून माझ्यावर कृपा करा. ऐका, मला ज्ञान द्या, धनुर्विद्या द्या. पण धनुर्विद्या द्या म्हणल्याच्या नंतर द्रोणाचार्य म्हणले, मी बांधलेला आहे, माझी विद्या मी फक्त महाराज क्षत्रियांनाच देणार आहे आणि म्हणून तू एक शूद्र आहे. ऐका, तरी सुद्धा महाराज विश्वास सोडला नाही. अहो विश्वासाचे पोटी लाभ होय. गुरुचरणावर विश्वास पाहिजेत महाराज. संत चरणी ठेवेता भाव, भाव ठेवला पाहिजेत. ऐका, संताची पायी हा माझा विश्वास अत्यंत महत्वाचा आहे. विश्वासाने काही होतं महाराज, विश्वासाने काही होतं. ऐका, विश्वासाने काही होतं. विश्वास ठेवला पाहिजे. गुरु कसे असू द्या, गुरुने दिलेला मंत्र कोणताही असू द्या, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मी नेहमी एक प्रमाण सांगत असतो. ऐका, एकानं असंच कीर्तनात ऐकलं. श्रीमंत राजा होता. राजा श्रीमंतच असतो. राजानं ऐकलं बुवा की बाबा ज्यांच्या जीवनामध्ये गुरु नाही त्यांचं जीवन धिक्कार आहे. धिक तांच तांच धिक. महाराज म्हणतात धिक जीवन आहे, धिग त्याचे जिने धिगतो व्यवहार. गुरु पाहिजे जीवनात. ऐका, तर राजा कधी सत्यात आला नाही, कधी दान दिलं नाही, कधी धर्म दिलं नाही. ऐका, काहीच केलं नाही. घरी गेला आणि प्रधानजीला म्हणतो, प्रधानजी बारकाईनं ऐका, मला गुरु करायचं आहे आजच्या आज, आत्ताच्या आत्ता मला गुरु करायचा आहे. गुरु कोण्याही दुकानावर भेटू दे, गुरु कोण्याही गल्लीत भेटू दे, गुरु कोण्याही बाजारात भेटू दे, भेटला तिथं दिसलं तिथं उचलून आण. प्रधानजी म्हणला ठीक आहे, पण नाही जर तू आजच्या आज गुरु आणला तर मी तुला महाराज प्राणदंड देईल. प्रत्येकाला जीवाची भीती असते. योगायोगानं प्रधानजीचं महाराज काहीतरी योग चांगला पुण्याई त्याच नगरातल्या 2 नवरा बायकोचे भांडणं झाले. लक्ष द्या, भांडण झाले. भांडण झाले महाराज. आणि भांडण झाल्यावर ते म्हणला बस झालं. म्हणला 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं. म्हणला एकदा, दोनदा, तीनदा तुझं ऐकून घेतलं. मला घरात राहायचंच नाही, माझा त्यागच करायचा आहे. मी आता गोसाईच होतो, संन्याशीच होतो. बायको म्हणली नुसतं बोलून फायदा नाही, करून दाखवावं लागतंय. तुम्ही किदा म्हणले असं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा करून दाखवा. ते म्हणला बायकोने चॅलेंज, बाकी कुणाही चॅलेंज करू द्या, पण बायकोनं पत्नीनं चॅलेंज केलं. आता बस झाला म्हणला. ऐका, राग आला, अंगावरचे कपडे काढून टाकले, भगवे कपडे घातले आणि गेला महाराज. रागात माणूस जाते, पण राग शांत झाल्यावर पुन्हा आठवण येते महाराज, तुझं माझं जमीना तुझ्या वाचून कर्म ना. ऐका ऐका ऐका, गेलं रागाच्या भरात पिपळाच्या झाडाखाली जाऊन बसलं महाराज. राग शांत झाला, मग आठवण यायली, भूक लागली. आता भूक लागल्यावर महाराज न म्हणता बायको जेवायला देते. पिपळाच्या झाडाखाली बसलं. प्रधानजी सगळ्या नगरानं फिरला. आजच्या आज महाराज द्यायचा आहे, गुरु द्यायचा आहे आमच्या राजाला, काय करावं काय करावं. संध्याकाळपर्यंत गुरु नाही दिला तर मी जाईल, मरेल, प्राण जाईल. ऐका, तेवढ्यामध्ये महाराज उन्हाळा दिवस होता. म्हणला जाऊ द्या, भेटल तेव्हा भेटल, जरा असं सावलीला बसू द्या. म्हणून त्या अरण्यामध्ये पिपळाच्या झाडाखाली आला. पिपळाच्या झाडाखाली बसल्याच्या नंतर एकीकून तो बसला, एकीकून तो गोसाईचं रूप धारण केलेलं ते भांडणं करून आलेलं होतं ना, ते बसलं. त्यानं इकडं तिकडं पाहिलं, काय दिसाय रे भगवस्त्र. पाहिलं तर महाराज त्यानं पायच धरले महाराज. प्रधानजीनं देव पावला म्हणला, मला देवानं पाठवून दिलं, देवाच्या रूपात तुम्ही आलात महाराज. ऐका, आणि ते देवाच्या रूपात आलं, त्यानं पाय धरले आणि ते त्याला म्हणाले, महाराज यावे घरात सद्गुरुना, यावे घ्यावे मला पदरा, यावे.
आपल्याला प्रमाण योग्य द्यायचं आहे का म्हणले यावे घरात सद्गुरू मी मना म्हणले शिव म्हणू नका शिवार 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 त्याचे पाय धरले गुरुजी ऐका आणि मला काहीतरी करा माझं पदरात घ्या बाबा मला माझ्यावर संकट आले काय संकट आले ऐका ऐका चला बरं लवकर चला तुम्हाला राजानं बोलवलं आता याच्या मनात वेगळं आणि जे घर सोडून आलं होतं त्याच्या मनात वेगळं त्याला वाटलं माझ्या बायकोनं माझा आरोप राजाजवळ नेला काय की ऐका आणि ते राजाचा प्रधान माझ्याजवळ आला आता माझं काही खरं नाही महाराज ते लट 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 असं हालायला लागलं नकाव म्हणला मी येईना नाही चलाच म्हणले तुम्हाला चलावंच लागते त्यानं खांद्यावर उचललं महाराज प्रधानजीनं उचललं ते मला आता काही खरं नाही आपल्याला मरावंच लागते आज बायकोला उगाच त्रास दिला आहे का ते गेलं राजाजवळ गेल्याच्या नंतर राजानं महाराज पाहिलं त्याचे पाय धरले आणि पाय धरल्याच्या नंतर महाराज प्रधानजी राजानं ते स्वतःच्या सिंहासनावर बसवलं आहे का ते म्हणलं आता काही खरं नाही म्हणलं जसं त्या एखाद्या प्राण्याची बली देतात ना पूजा करून तसं राजानं माझे पाय धरून दर्शन घेऊन मला प्राणदंड आहे ते डोळे लावून बसलं महाराज राजा म्हणला महाराज आतापर्यंत मी अंधारात होतो आतापर्यंत मला मर्म माहित नव्हतं पण आज मी महादेवाच्या भीमाशंकराच्या महाराज मंदिराच्या परिसरातून येत असताना महाराजाचं कीर्तन चालू होतं आणि महाराज कीर्तनात म्हणले ज्याच्या जीवनात गुरु नाही त्याचं जीवन धन्य नाही म्हणून मला आज गुरु करायचं आहे देवाच्या कृपेने तुम्ही गुरु रूपाने मला भेटलात काही करा मला गुरु करायचं आहे तुमच्याकडून अनुग्रह घ्यायचा आहे तुमच्याकडून मंत्र घ्यायचा आहे आता याच्या बापानं कधी मंत्र माहित नव्हता हा त्यानं कधी गुरु पाहिला नव्हता त्याला काहीच माहित नाही महाराज त्यानं काम भरणं संसार भरला असं ऐका लोहाराचं काम करणारा तो होता ऐका त्यानं कधी काय केलं हो महाराज कधी शिवपाठ नाही हरिपाठ नाही महाराज आता त्याला वाटलं महाराजाला म्हणावं तर मी साधू खरा नाही सोंग घेतलंय संन्यासाचे सोंग संपादिले सांग अशा प्रकारे मी सोंग घेतलंय असं म्हणावं तर पुन्हा राजा म्हणेल काहूनच सोंग धरलंय म्हणून पुन्हा रटा ऐका मग आता शांत बसले बरं मौनम सर्वार्थ साधनम मग महाराज काय करावं मंत्र द्या राजा म्हणू लागला त्या लोहारानं फक्त एवढं ऐकलं होतं गुरु महाराज मंत्र देताना कोणाच्या देखत देत नाहीत एकांतामध्ये कानात देतात मग त्यानं युक्ती केली तो म्हणला राजन तुम्ही जा सवळ्यात होऊन आंघोळ करून या आणि एकांतात मी मंत्र देतो ते मला आता मंत्र असतेच काय भानगड आहे म्हणजे मंत्रात मेळ लाग ना बाबा काहीतरी मनात आलं ते सांगून टाकू ऐका ते राजा आला राजालाही काय माहित नाही मंत्र काय असते द्या महाराज मंत्र दिला काना इकडं करा कान कानामध्ये मंत्र सांगितला घिस घिस के घास ऊपर डाल पाणी तेरे दिल की बात महीने पहिचानी ते मंत्र आहे का हो तुम्हाला मला माहित आहे पण ते राजालाही माहित नव्हतं ना राजाने विश्वास ठेवला विश्वास सांगायचा आहे हा गुरुचा मंत्र आहे रात्रंदिवस या मंत्राचा जप करायचा म्हणले महाराज राजा उठता बसता त्या मंत्राचा जप करू लागला आहे का योगायोगाने एक दिवस काय झालं राजा आपल्या नगर प्रदक्षिणा करत असताना जाता तो म्हणला गुरु महाराजांना सांगितलं कामामध्ये कामानं काम करायचं पायानं चालायचं पण मुखानं गुरु महाराजांनी दिलेला मंत्र म्हणायचा ऐका ते चालू लागलं घिस घिस के घास ऊपर डाल पाणी तेरे दिल की बात मैंने पहिचानी प्रधानजीच्या हातात टाळ त्याच्या मुखात मंत्र गोड महाराज योगायोगानं एका न्हाव्याचं दार आलं न्हाव्याच्या दारामध्ये आल्याच्या नंतर पहिल्या काळामध्ये काही असं रेझर वगैरे नव्हत्या पहिले असे वस्त्रे जे होतात ना महाराज ते असे घासायचे होते न्हावी दारात बसला होता आणि गोट्यावर वस्त्रात घासू लागला असा तेवढ्यामध्ये राजा म्हणू लागला घिस घिस के घास ऊपर डाल पाणी तेरे दिल की बात मैंने पहिचान राजाना महाराज असा मंत्र म्हणला न्हाव्यानं ऐकला राजाच्या मनात विश्वासानं मंत्र जपाय पण न्हाव्याला वाटलं राजाला कसं कळालं न्हावी उठला महाराज राजाचे पाय धरला म्हणला महाराज मला माफ करा राजा म्हणला अरे काय झालं मी माझ्या गुरुचा मंत्र जपायला लागला नाही तुम्हाला सगळं माहित झालं अरे मला काहीच माहित नाही काय झालं ते तरी सांग नाही तुम्ही अंतर्यामी आहे तुम्ही सर्व जाणलं काय झालं नाही सांग म्हणले महाराज ऐका सांग काय झालं त्यावेळेस तो न्हावी रडायला लागला महाराज मला माफ करा काय झालं शेजारच्या राजाने मला सुपारी दिली म्हणले महाराज तू असणारा राजाचा महाराज परिवारातला न्हावी आहेस तुझ्याशिवाय महाराज दाढी करत नाहीत तुझ्याशिवाय महाराज कटिंग करत नाहीत तुला मी 2 लाख रुपये देतो 2 कोटी देतो अर्ध राज्य दान देतो तू काय कर आज राजाची दाढी करता राजाची एक शीर कापून टाक
ऐका, मी तुम्हाला मारण्यासाठी वस्त्र घासू लागलो महाराज, मला माफ करा. आता हे मला जी 2 कोटी दिली ते तुम्हीच घ्या, पण मला काही करू नका. राजानं काय केलं ऐका, राजानं काय केलं महाराज, राजानं विचार केला, नाव्यावरती क्रोध केला नाही. ऐका, नाव्याला काहीच म्हणले नाही, डोळे लावले आणि राजा काय म्हणला, देवा मला जर आज गुरु भेटले नसते तर, आणि मला त्या गुरु महाराजांना हा दिव्य मंत्र दिला नसता तर आज मी मेलो असतो. ऐका, मला सांगा तो गुरु खरा होता का, नव्हता. दिलेला मंत्र सुद्धा खरा होता का, नव्हता. पण राजानं घेतलेल्या मंत्रावर राजाचा फुल कॉन्फिडन्स, विश्वास होता. शब्द कोणताही असू द्या, पण दिव्यतेनं त्या राजानं विश्वास ठेवला. तर एका महाराज, असाधारण महाराज, त्या शब्दाचा अर्थ नसताना त्याच्यावर विश्वास ठेवला तर राजाचं प्राण वाचला. आमच्या गुरु महाराजानं तर महाराज किती गोड मंत्र दिला, ओंकार बिंदू संयुक्त नित्यम ध्यायति योगिनः, असा महाराज दिव्य मंत्र दिला प्रणवाचा. प्रकर्षेण नयति युष्माकं इति प्रणवः, असं सांगितलं. त्या प्रणवाचा मंत्र दिला. मग एका साधारण महाराज त्या राजाने विश्वास ठेवला, तसा विश्वास एकलव्यानं ठेवला आणि एकांतात गेला, मातीचा द्रोण केला आणि सेवा केली. परिणाम अर्जुनापेक्षा दिव्य अशी विद्या प्राप्त झाली. आणि म्हणून ती सेवेची कृपा दृष्टी असते. आणि म्हणून माझे लक्ष्मण महाराज म्हणतात, ऐका, त्या सद्गुरुनाथानं मला ज्ञानरूपी प्रसाद दिला, मंत्ररूपी प्रसाद दिला. आणि म्हणून तो मी मंत्र महाराज अहर्निशी जपला. महाराज परिणाम झाला, प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपुचा. त्यानंतरचा परिणाम सांगितला, द्वैत आणि अद्वैत, देव आणि जीव यामध्ये फरक राहिला नाही. तिसरं चरण, मी तू पण मी तो पान आनो रे हो, मी तो पान आनो रे हो, मी तो पान आनो रे, 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 अभंगाच्या या तिसऱ्या चरणापर्यंत आपण आलो. ऐका, आणि सांगितलं बाबा मितूपणा हा नवरे. प्रसाद घेतल्यावर परिणाम काय झाला, मी आणि तू या मितूपणामध्ये आपलं सगळं महाराज जीवन चाललंय. ऐका, म्हणून शिवलिंग म्हणे मीपणाचे घेऊन या नाचे ओझे माता. लक्ष्मण महाराज तर फार म्हणतात, काय मी करीशी फार गाफील दिसशी. नुसतं आपल्याला मी 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 शेळीच्या पिल्यासारखं करायची सवय लागली महाराज. ऐका, मी केलं, काय केलं, मी केलं, कुणं केलं, मी केलं. मी या शब्दानेच फार मोठा घात केला महाराज. मी या शब्दाने घात केला. ऐका, एकाचा मेवणा पोलीस होता. लक्ष द्या, एकाचा मेवणा पोलीस होता आणि तो बहिणीच्या घरी गेला. बहिणीचा नवरा पोलीस होता, PSI होता महाराज. फार मोठं खातं त्याच्याकडे होतं, पण त्याचं आणि मेहुण्याचं पटत नव्हतं. बहिणीच्या इथं गेला, बहिणीच्या गेला. संध्याकाळी आल्याबरोबर मेहुण्यानं नाकडोळे मोडले. उद्या सकाळी बाबा 6 वाजता गाडी आहे पहिली. कोण म्हणलं, बहिणीचा नवरा मेवणा. ते म्हणला, भाऊजी मला 2 दिवस राहायचं, मी काय जाणार नाही. नाकडोळे मोडले. दुसऱ्या दिवशी काय झालं, रागामध्ये महाराज त्या मेहुण्याचा डब्बा खायचा घरीच राहिला. बहिणीला काळजी भावाची आणि मालकाची सुद्धा. बहीण भावाला म्हणली, अरे दादा, तू
तू आता एरवी तरी राहिलास ना, कसंही कर, तुझ्या मेवण्याचा तुझ्या भाऊजीचा डब्बा घरी राहिला विसरून, त्यांना फार भूक लागते, लवकर जातो का एवढा घेऊन जा. ते गेला म्हणा, हो म्हणला ताई जातो. सायकल घेतली, सायकलवर बसला आणि गेला घेऊन. आता पोलीस स्टेशन मध्ये गेला. आधीच तर ते टेन्शन मध्ये होतं महाराज साहेब. मेवणा पाहिल्यावर आणखीन जास्तच 12 वाजले. ते म्हणला भाऊजी हे तुमचा डब्बा राहिला होता, घ्या म्हणला, हे खायचा डब्बा आहे तुमचा जेवणाचा. हा हा ठेव तिथं ठेव, जा निघ म्हणले आता. त्यानं निघून यावं ना महाराज. ते म्हणला भाऊजी तुमच्या चेहऱ्यावर 12 काऊन वाजले हो? असे फार फ्रेश दिसना झालेत म्हणले, तुम्ही टेन्शन आहे का काही? अरे तुला काय करायचं म्हणले, तुझं तू काम केलं, डब्बा ठेवला, जा ना म्हणले घरी निघून. नाही नाही सांगा ना म्हणले, काय टेन्शन आहे, मी एखादं काही जर हलकं होत असेल तर मी करतो बा. मी काय करतो, मी हलकं करतो. अरे तुझ्याच्यानं काही जमणार नाही, जा, मी माझं बघून मी. अहो सांगा की म्हणला, मी तुमचा मेवणा आहे ना, सांगा की म्हणला, काहीतरी काम उपयोगी आलो तर आलो. त्यावेळेस महाराज ते साहेब म्हणते, ऐक म्हणले, आता काय झालं म्हणले, सकाळी या पोलीस स्टेशन मध्ये 25 कैदी होते. त्याच्यापैकी एक कैदी पळून गेला, एक कैदी पळून गेला. आणि रोज दुपारी 12 वाजता हजेरी होत असते. आणि 12 वाजता हजेरी होत असताना माझ्यापेक्षा मोठा साहेब पदावरचा येत असतो, हजेरी घेत असतो. आणि हाजरीच्या वेळेस मला 24 उपस्थिती दिली आणि एक जर अनुपस्थित दिसला तर माझा आज पद जाण्याची शक्यता आहे, माझी नोकरी जाण्याची शक्यता आहे. आणि माझी नोकरी गेली तर तुझी बहिणीला मी काय सुख देऊ म्हणले महाराज. म्हणून त्याचं संकट यायलंय. भाऊजी म्हणला एवढं संकट, त्यात काय एवढं म्हणला महाराज. फक्त महाराज काय करायचं म्हणला, फक्त उपस्थिती दाखवायची ना. जे 25 पळून गेला ना, उपस्थिती हजेरी घेईपर्यंत मी उभा राहतो. काय म्हणला, मी उभा राहतो. मेवण्याला जरा बरं वाटलं. सगळे स्वार्थाचे असतात, जीवाचं कोण नसतं. ते म्हणा ठीक आहे, काढ म्हणले कपडे. ते म्हणला असं कसं, कपडे कायची गरज काय, असं नाही म्हणलं, तसं नाही, हे कपडे काढावं लागतात आणि ते आरोपीचे कपडे 25 नंबर म्हणून घालावं लागतात. त्याने घातले. मला मेवण्यासाठी एवढं नको का, ऐका ऐका. ते राहिलं असं. 11 वाजता जाऊन मधात अडकलं. 12 वाजता कंप्लेंट मोठे साहेब आले, हजेरी घेतली. 1 नंबर 2 नंबर उपस्थित, 25 नंबर पर्यंत उपस्थित. आता हजेरी झाली. हजेरी झाल्याच्या नंतर मोठा साहेब म्हणते त्या साहेबाला, त्याच्या मेवण्याला, अरे बाबा जो 25 नंबरचा कैदी होता ना, न्यायालयामधून ऑर्डर आली, आज दुपारी 3 वाजता त्याला फाशी. आता असं म्हणल्याबरोबर महाराज ते साहेब मेवण्याकडे पाहिले, साहेबाकडे पाहिले, मेवण्याकडे पाहिले, साहेबाकडे पाहिले. ते म्हणला मेहण्याचं सोडावं तर नोकरी जाते आणि नोकरीला धरावं तर मेहना जाते. त्याचं मन म्हणला मेहना गेला तर गेला, पण नोकरी राहिली पाहिजे. काहीच बोल ना. याला ऐकल्याबरोबर हे विचार कुणाला भाऊजी बोलतील, बोला ना. ते म्हणू लागला साहेब अहो ऐका म्हणलं, ज्या 25 नंबरला तुम्ही फाशी दिली तो मी नाही, त्यांच्या जागी तो पळून गेला. उपस्थिती दाखवण्यापुरता मी या ठिकाणी उभा राहतो म्हणलो, तो मी नाही. साहेबाला काय करायचं महाराज. साहेब ऐकला. साहेब मला अशीच म्हणतात सगळे बाकीचे. साहेब निघून गेला. परिणाम 5 मिनिटासाठी 5 सेकंदासाठी मी उभा राहतो म्हणला, पण महाराज दृष्टांतातल्या त्या मेहुण्याला बरं जीव गमवावा लागला. आणि म्हणून संत म्हणतात अशा काही परिस्थिती आपल्याकडे येतात, आपण मी म्हणून महाराज दुःखात जातो. म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतात मी तू पण हा नुरे सुखाक्षे घेरे. आणि एकदा मी तू पण निघून गेलं की 4थं चरण सुख ब्रह्मानंदी होय गगनी गगनी आनंद माहे. ऐका अशा प्रकार सुख ब्रह्मानंदामध्ये मावत नाही आणि आनंद गगनामध्ये मावत नाही. शिवर आणि म्हणून माझे महाराज म्हणतात माझ्या आनंदाला कारण काय आहे, माझ्या दुःख निवृत्तीला कारण काय आहे, माझ्या सुखाला कारण काय आहे, भगवंताच्या भेटीला कारण काय आहे, माझ्या अंतःकरणाच्या मळाला निवृत्त होण्याला कारण काय आहे. त्याचं एकच कारण आहे, ते सद्गुरुनाथाचं दिव्य ज्ञान आणि सद्गुरुनाथाची कृपा. लक्ष्मण
वा वा ताली वाली सुखबाहो 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 जाबातो सुखबाहो जन्म मृत्यू चुकवाहो प्रसाद घेताचे स्वामीचा नाश होय शरीपूचा. अशा प्रकारे या दिव्य अशा अभंगावर मी बोलण्याचा प्रयत्न केला. लक्ष द्या, रात्रीची सेवा आणि आता सकाळची सेवा माझ्यासारख्या पामराकडे या सर्व दिव्य ग्रामस्थांच्या वतीने आली आणि म्हणून महाराज बोलता बोलता काही चुकीचं विधान माझ्या मुखातून आलं असेल, ऐका, माझं काही चुकलं असेल तर माफ करा बरं महाराज. तितक्या लांबून दुरून मी तुमच्या भेटीला आलो. काहीतरी महाराज माणसाचं जन्माची पूर्व काहीतरी ठेवा असल्याशिवाय होत नाही. आपला काहीतरी ऋणानुबंध असावा. कुठे हिंगोली, कुठे धाराशिव, कुठे लातूर, ऐका, एरवी मी येत होतो का तुमच्या गावामध्ये? नाही महाराज, पण तुमच्या भेटीचा काहीतरी ऋणानुबंध होता. आमच्या ताईच्या हातचा मला प्रसाद खायचा होता, शेटे ताईच्या, बरोबर. हे ऋणानुबंध असतो महाराज. खाणे दाणे दाणे पिली काय खाणे वाले का नाम असो. आणि म्हणून शेवटच्या याच्या दिवशी भीमाशंकराच्या दिव्य चरणी प्रार्थना करतो, देवा भगवंता सर्व शिवभक्ताला, सर्व ग्रामस्थांना दिव्य असं ज्ञान दे महाराज, ऐश्वर्य दे, भक्ती दे, मुक्ती दे आणि त्यांचा उद्धार होईल अशा प्रकारे त्यांचं आचरण होऊ दे, एवढीच अपेक्षा करतो महाराज. या ठिकाणी आदरणीय आमचे शंकर स्वामीजी महाराजांच्या ही देवी चरणी नतमस्तक होतो. महाराजांचं हे प्रेम आहे बघा. मला नेहमी फोनवर ते सांगत राहतात. मला काही जर एखादी अडचण आली तर त्यांना मी विचारतो, महाराज अभंग सोडवण्याची कला जर मला कोणी शिकवली असेल, ऐका, तर केवळ आमच्या शंकर स्वामीजी. टाळी वाजवा महाराज. का अभंगाचं पाणी 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 झालं. आणि म्हणून
त्या अभंगावरती बोलण्याचा मी प्रयत्न केला. पुनश्च एकदा सर्व भजनी मंडळी, सर्व मृदंगाचार्य, सर्व हार्मोनियम वादक, सर्व महाराज भक्त मंडळी, सर्व सुंदर अशा प्रकारे साऊंड सिस्टीम माझ्यासोबत आलेले आमचे कार्तिक महाराज, सागर महाराज आहेत, आदर्श महाराज आहेत, सुंदर रॉयल मराठी चॅनल यूट्यूब आहे, अन्नदाते आहेत महाराज, रोजचे सेवेकरी आहेत, या भीमाशंकर मंदिराचे पुजारी आहेत. सर्वांना अभिवंदन करतो. विनयाची सेवा करणारे बाबा आहेत. या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि झालेली सेवा माझे गुरु माऊली शिवाचार्य रत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी समर्पित करतो आणि थांबतो. ही माझी वाक्पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा, मनमत शिवलिंग विनवी भोजा, श्री गुरु नागेशाशी गुरुराज माऊली. प्रतिवर्षाप्रमाणे जात आहे पौर्णिमा निमित्त. तर अन्नदानाची सेवा या ठिकाणी ते कोणसाठी आपणाला प्रतिवर्षाप्रमाणे सेवा करतात. त्यांचं एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करायचं आहे. प्रतिवर्षाप्रमाणे त्यांनी ते सेवा करतात. हॅलो. या ठिकाणी अन्नदानाची सेवा ते प्रतिवर्षाप्रमाणे करत आहेत. कोंड ग्रामस्थतर्फे त्यांना आयर देण्यात येत आहे. आयर त्यांनी कोंड ग्रामस्थतर्फे स्वीकारावा. महेश राजाभाऊ कोरे हे त्यांचं आयर देऊन स्वीकारत आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं एकदा पुन्हा एकदा कोंड ग्रामस्थतर्फे त्यांचं स्वागत करायचं आहे. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. आणि श्रीफळ देऊन त्यांचं आगतम स्वागतम सुस्वागतम पुष्पहाराने त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर दुसरं नाव मी या ठिकाणी मंचावरती सूचित आहे. संत शिरोमणी स्वामी महाराज की जय. पुन्हा एकदा गावकऱ्याच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हॅलो. कोंड ग्रामस्थतर्फे त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. तरी सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. श्रीफळ, शाल आणि आयार कोंड ग्रामस्थतर्फे त्यांचा सत्कार होत आहे. पुन्हा एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करत आहे. सांबा जय नम पार्वती पते शिव हर 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 महादेव. भीमाशंकर महादेव की जय. सांबा जय नम पार्वती पते शिव हर 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 महादेव. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. त्याचबरोबर शाल, श्रीफळ, आयार कोंड ग्रामस्थतर्फे त्यांचा सत्कार होत आहे. अन्नदानाची सेवा प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी त्यांचा सत्कार होत आहे. तरी कोंड ग्रामस्थतर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर शंकर स्वामी महाराज जायफळ निस्वार्थपणाने सेवा
शंकर महाराज स्वामी यांचा सत्कार मलकू बापू शेटे हे त्यांचं स्वागत करत आहेत. श्रीफळ देऊन निस्वार्थपणाने सेवा करणारे वीरशैव धर्माचे धर्मप्रचारक शिवभक्त परायण शंकर महाराज स्वामी जायफळ यांचा सत्कार मलकू शेटे हे या ठिकाणी करत आहेत. तरी सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. कोंड ग्रामस्थ तर्फे त्यांचा सत्कार होत आहे. शाल श्रीफळ व शब्द सुमनानं त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. वीरशैव धर्माचे धर्मप्रचारक शंकर महाराज स्वामी जायफळकर यांचं या ठिकाणी कोंड ग्रामस्थतर्फे सत्कार होत आहे. सत्कार मलकू बापू शेटे हे या ठिकाणी करत आहेत. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. सांब जय नम पार्वती पते शिव हर 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 महादेव. भीमाशंकर महादेव की जय. यानंतर आरती होईल व काय खरोखरच भीमाशंकर देवतेनं तुम्हा सगळ्या ग्रामस्थांना 11वे वर्ष पार पाडलं. आता पुढच्या वर्षी येणार 12वं वर्ष आणि 12 वर्षाचं तप पूर्ण झालं. जसं माणूस पैशाचं बंडल घेऊन बँकेत नेऊन टाकतं त्याचप्रमाणे हे 12 वर्ष झाल्यानंतरच पुण्य. म्हणजे कुणी 4 वर्षाला आले असतील, कुणी 6 वर्षाला इथं आले असतील, कुणी 10 वर्षाला आले असतील. पण पुढच्या वर्षी एकही घरी बसू नका. सर्वांना कळकळीची विनंती आई वडिलांसारखं तुम्हाला, एकही पुढच्या वर्षीच्या सप्त्याला घरी बसू नका. अगोदर पूर्ण सर्व काम करून, आपल्याला माहिती सप्ताह का उभारता येते, त्या सप्त्याच्या आधी पूर्ण काम करून लग्नाच्या तारखा काढू नका. त्या टायमामध्ये कुठलेच कार्य तुमचे सगळे बंद ठेवा आणि त्या शिवनाम सप्त्याला हजेरी लावा. का तर पुढच्या वर्षीचं 12 वर्षाचं तप आहे आणि 12 वर्षाचं तप पूर्ण झाल्यानंतर जसं बँकेत पैसे टाकले जातात तसं आपलं पुण्य परमेश्वराच्या चरणी जमा होतं. जर का त्या पुढच्या वर्षी तुम्ही अर्ध्यातून गेला तर 11 वर्ष जरी आला असला तरी 12 वर्ष तुम्ही नाही. महाराजांनी मग सांगितलं नियम आहे, जर ते नियम पूर्ण नाही केला तर ते मिळणार नाही. आणि ज्या भीमाशंकरानं तुम्हाला कोरोनामध्ये जाऊ दिलं नाही, तुमच्या हातून हे तप घडणार आहे. परमेश्वराला तुमच्या हातून घडवायचं होतं म्हणून तुम्हाला जिवंत ठेवलंय. कुठलीच बाधा तुम्हाला येऊ दिली नाही. असल्याही कारणातून तुम्ही आणि इथं भीमाशंकराच्या समोर बसलेले आहात. म्हणून सर्वांना विनंती, पुढच्या वर्षी 12 वर्षाचं तप आहे. 12 वर्षाच्या तपाला सगळे काम ठेवून करायचंय. आणि विशेष गावकऱ्यांना एक तुमचं लेकरू म्हणून मी विनंती करतो. अधिकार नाही सांगायचा, पण एक तुमचं लेकरू म्हणून तुमच्या भागात येण्याचं भीमाशंकरानं मला निमंत्रित केलं. म्हणून मी आज तुमच्या दारामध्ये भीमाशंकराच्या 8 दिवस आहे. ती त्यांचीच कृपा. आपल्याला ये म्हणलं तरच कसं येऊ शकतं. त्या परमेश्वरानं तुम्हाला बुद्धी घातली आणि मला इथं आणलं. म्हणून सगळं गावकऱ्यांना एक लेकरू म्हणून विनंती करतो की पुढच्या वर्षीचा सप्ताह भूतो न भविष्यतो, अजरामर सप्ताह झाला पाहिजे पुढच्या वर्षीचा. की त्याची नोंद कोंडाची ज्या मन्मथ स्वामीच्या जन्मभूमीमध्ये ज्या संतानं संजीवन समाधी सांडली त्या जिल्ह्यामधला हा सप्ताह आहे मन्मथ स्वामीच्या. मन्मथ स्वामीनं एक ज्ञानेश्वर महाराज जसे जन्मले तसा संत आपल्या या धाराशिव जिल्ह्यामध्ये जन्मला. आणि संजीवन समाधी 2च समाधी आहेत जगामध्ये, एक ज्ञानेश्वर आणि दुसरा मन्मथ स्वामी. हे त्यांनी कमी वयामध्ये जिवंत समाधी सांडली. अशा संतांच्या जन्मभूमीमध्ये आपला सुद्धा जन्म झालाय, म्हणजे आपलं सुद्धा काहीतरी पुण्य आहे. म्हणून या संतांच्या भूमीमध्ये जन्म झालाय आपल्या सर्वांचा. म्हणून सर्वांना कळकळीची विनंती करतो, यावर्षी तुम्ही भरभरून भीमाशंकराच्या चरणी देणगी दिली, तशी पुढच्या वर्षी दुप्पट देऊन
या भीमाशंकराचा उत्सव महोत्सव महाराष्ट्रभर बघण्याचा लोकांना भाग्य लाभावं आणि तुमचं तर भाग्यच आहे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द